श्रीराम समर्थ. सर्वांना सप्रेम नमस्कार. रोजच्या प्रमाणे एक आपण अर्धा पाऊण मिनिट डोळे मिटून बसूया आणि मग कथेला आरंभ करूया. श्रीराम. भगवती श्री जगदम्बा माता की जय. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. श्री राम जय राम जय जय राम. 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 श्री राम जय राम जय
राजाधिराज प्रभु रामचंद्र महाराज की जय। भगवती श्री सीता माता की जय। श्री महारुद्र हनुमान की जय। सब संतन की जय। जय जय रघुवीर समर्थ। गणाधीश जो ईश सर्वा गुणांचा, मुळारंभ आरंभतो निर्गुणाचा। नमो शारदा मूळ चत्वार वाचा, नमो पंथ आनंद या राघवाचा। सुखासारिधे पूर्ण वैराग्य ज्याचे, वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे। कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा, नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। गणेश शारदा चैव सद्गुरु सज्जनस्तथा, आराध्य दैवतं गुह्यं सर्वं मे रघुनन्दन। गणेश शारदा सद्गुरु संत सज्जन कुळेश्वरू, सर्व ही माझा रघुवीरू। सद्गुरु रूपे श्रीराम माझे आराध्य दैवत, परम गुह्य गुह्यातीत। गुह्यपणाची मात न चले जेथे श्रीराम। यो जातो मरुदंशजो क्षितितले, संबोधयं सज्जनान्। ग्रन्थं यो रचयं सुपुण्यजनकं, श्रीदासबोधाभिधम्। यः कीर्त्या पठनेन सर्वविदुषां, स्वान्तापहारिः सदा। सोऽयं मुक्तिकरः क्षितौ विजयते, श्रीरामदासो गुरुः। मला वाटते अंतरित्वा वसावे, तुझ्या दासबोधासी बोध व्हावे। अपत्यापरी पावली प्रेमग्रासा, महाराजया सद्गुरु रामदासा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं, द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम्। एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं, भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः, गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। अनेन प्रीयतां देवो भगवान् जानकीपतिः, श्रीरामचन्द्रः पूर्वेषाम् अस्माकं कुलदैवतम्। श्रोता वक्ता श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ, श्रीराम समर्थ। जय जय रघुवीर समर्थ। श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम। श्रीमद दासबोधाच्या श्रवणासाठी या ठिकाणी उपस्थित असणारे सर्व भाविक अधिकारी श्रोते सर्वांच्या अंतःकरणातल्या परमेश्वराला मनापासून नमस्कार करतो। भगवंताची कृपा आपल्यावरती व्हावी यासाठी भगवंताला जे वागणं आवडतं असं आपल्याकडून घडावं, यासाठी आधी ते कळावं आणि नंतर ते जमावं यासाठी प्रामाणिक प्रयत्न करणारे जे धार्मिक सज्जन बसले असतील त्यांना वेगळा नमस्कार। अधिकारी, साधक, तत्वचिंतक, श्रेष्ठाचे कला उपासक, समाजातले विविध क्षेत्रातले मान्यवर इथे बसले, सर्वांबद्दल आदराचा भाव व्यक्त करतो आणि निरूपणाला सुरुवात करतो। आपल्या संस्कृतीची जी 8 अंग शास्त्रांनी सांगितलेली आहेत, धर्मकारण, समाजकारण, राजकारण, अर्थकारण, वाङ्मय, विज्ञान, कला आणि शिक्षण, अशा 8ही गोष्टींचा उहापोह ज्या ग्रंथामधून केला गेलेला आहे ते ग्रंथ म्हणजे श्रीमद महाभारत, श्री रामायण आणि श्रीमद भागवत। त्याच्याही आधी हा उहापोह जिथे केला गेला ती उपनिषद, गीता आणि ब्रह्मसूत्र
आणि मराठीमध्ये जे ग्रंथ आहेत, मराठीतली प्रस्थानत्रयी असं ज्याला म्हणतात, ते 3 ग्रंथ म्हणजे ज्ञानेश्वरी, तुकोबांची गाथा आणि दासबोध. एक वैदिक प्रस्थानत्रयी, एक पौराणिक प्रस्थानत्रयी आणि एक मराठी वाङ्मयातली प्रस्थानत्रयी. तिन्हीचा अधिकार एकच आहे, भाषाभेदानी फक्त आपण त्यांना ओळखतो. यातल्या दासबोधाचा अभ्यास आपण करायला गेल्या वर्षी थोडासा आरंभ केला. विचार हे मनुष्याचं खरं जीवन आहे. आजूबाजूला काय त्याच्या मांडलेलं आहे त्याच्यापेक्षा आतमध्ये त्याच्या कोणते विचार आहेत त्यावर तो सुखी वा दुःखी ठरतो. कारण आपल्याला माहिती आहे की आतमध्ये मनुष्य आनंदात असेल तर बाहेरची कितीही प्रतिकूलता त्याला मात करायचं सामर्थ्य आपोआप येतं, किंवा ती प्रतिकूलताही वाटत नाही. मनाने आपण जर प्रसन्न असू आणि रात्री उशिरा एखाद्या मित्राकडे गेलो, त्याला सांगतो काही नको, उशिरा आलोय, मला चटणी भाकरी सुद्धा चालेल. पण आपला मूड नसेल तर पंचपक्वांना सुद्धा आपण चिडचिड करायला कारणीभूत करतो. श्रीखंड नको होतं, मला कशाला केलं, इत्यादी. म्हणून आतमधून आपण आपलं विचार सौष्ठव वाढवावं हा प्रयत्न भारतीय संतांनी, भारतीय ऋषींनी केलेला दिसतो. त्याच्याकरता आचार्यांनी श्लोकच लिहिला, चित्ते प्रसन्ने भुवनम प्रसन्नम, चित्ते विषण्णे भुवनम विषण्णम. आणि यासाठी उपाय एकच आहे, तो म्हणजे यथायोग्य विचार आपण केला पाहिजे. हे कळत नाही का कोणाला? हे कळत नाही असं कोण आहे? सगळ्यांना कळतं, पण वळतं किती लोकांना? ते कळणे ते वळणं हा जो फरक आहे तो संतांच्या वाणीत असतो. बरोबर आहे, हे चुकतंय माझ्याकडे, हे करायला पाहिजे मी, हे माझं बरोबर आहे, पण या बरोबर आहे याचा मला अभिमान आहे, तो काढून टाकला पाहिजे. असं पूर्ण ज्याला समर्थ जीवन म्हणतात, पूर्ण याला तृप्त जीवन म्हणतात, ते आपल्याला असावं असं वाटत असेल तर संतांच्या विचारांचा पुन्हा पुन्हा आपण विचार करावा. त्यांनी हा विचार केलाय, मग आपण तसा विचार करायचा प्रयत्न करावा. म्हणजे मग त्यांना जे प्राप्त झालं ते आपल्यालाही प्राप्त होण्याची शक्यता निर्माण होते. आणि म्हणून आपल्या पूर्वजांनी अध्यात्म श्रवणाचा आग्रह धरलेला दिसतो. मग ते ज्ञानोबा असोत, तुकोबा असोत, स्वामी समर्थ असोत, सगळे संत ते कथा कीर्तनाला जाऊन बसतात, नाही का? शंकर महाराज हे कीर्तनातच प्रकट झाले सोलापूरला, किंवा स्वामी समर्थ हे सोलापुरात कोणीही प्रवचनकार कीर्तनकार आला तरी पहिल्या रांगेतले पहिले श्रोते असायचे. ही उदाहरणं देण्यात मी वेळ घालवत नाहीये. ज्यांचं काम झालं ते सुद्धा जर अध्यात्म श्रवणाचा अनादर करत नसतील तर ज्यांचं काम अजून व्हायचंय, सगळ्या अर्थानं सक्सेस मिळवायची आहे, त्यांनी हे ऐकायला पाहिजे की नाही. अतिशय सादर श्रद्धेने जावं. आणि याकरता अगदी सोपा उपाय सांगतो, वक्त्याला विसरावं. वक्त्याकडे बघून कधीही श्रवणाला जायचं नाही. याचं कारण असं की त्याच्याबद्दल जर आपल्याला अनादर असेल ना तर श्रवणाबद्दल अनादर उत्पन्न होतो. म्हणून तो फक्त ॲज पोस्टमन बघावा, किंवा भाजीवाला असतो असं बघावा. भाजी चांगली आहे ना, पण तो चांगला दिसत नाही म्हणले, त्याच्यावर काय सेल्फी काढायची एखाद्या भाजीवाल्याबरोबर? जी भाजी आपल्या पोटामध्ये 5-6 तास टिकते, अगदी कायम चूर्णवाला असला तर 1.5 दिवस टिकते, तिथे आपण त्याचा विचार न करता फक्त भाजीचा विचार करतो. इथे तर आपल्या जीवन मरणाचा प्रश्न आहे, आपल्या जीवनाच्या सक्सेसचा प्रश्न आहे, केवळ बाहेरच्या नाही आतल्या सक्सेसचा सुद्धा प्रश्न आहे. तिथे कशाला वक्त्याकडे पाहता? मी गावोगावी हेच सांगतो, कोणीही कीर्तनकार प्रवचनकार येवो, शांत बसा आणि मन लावून ऐका. एक वेळ अशी येते की आपल्याशी समर्थ बोलायला लागतात. रात्री तुकोबा जाग येते आपल्याला, आणि तुकोबा आपल्याला सांगतात असं कर. म्हणजे काय? त्यांची अशरीरी वाण्याशी आपल्याशी संपर्क करते. याला चमत्कार मानू नका, ते आजही आहेतच ना. त्यांना जे विचार स्फुरले, विचार स्फुरण ही सिस्टीम आहे परमेश्वराची. ती कशी आहे वगैरे आता मी सांगत बसत नाहीये, हे सगळं भागवतात आलंय, अनेक ठिकाणी आलंय. हे विचार स्फुरण नावाची जी गोष्ट आहे ना, असे त्या शक्ती विचार असे वर्ण टाकत असतात. जे ते विचार वर्ण येत आहेत त्याच्याशी ज्यांची विचारशक्ती ट्यून होते तिथे ते स्फुरतात.
कॅल्क्युलसचा सिद्धांत इकडे न्यूटनलाही स्फुरला आणि तिकडे लायमलेसनाही त्या एकाच काळात स्फुरलाय की नाही. मग आयुष्यभर ते भांडत बसले, मग आजही स्फुरला म्हणून. म्हणजे स्फुरण नावाची जी गोष्ट आहे ती ज्या शक्तींच्या माध्यमातून येते ते आजही चालू आहे वरनं येणं. मी तसा ट्यून झालं पाहिजे आणि पवित्र अंतःकरणात पवित्र विचार स्फुरवणं ही त्याची व्यवस्था आहे. हे थोडं, आणि याला आपण चमत्कार मानायचं कारण नाहीये. चमत्कार म्हणजे काय, विवेकानंद म्हणायचे काय, ज्याचा कार्यकारण भाव कळत नाही त्याला विज्ञान चमत्कार म्हणतं. हा विज्ञानाचा प्रॉब्लेम आहे म्हणाले, आमचा नाही. असं एकदम लॉजिकल विचार करा, न्यायाने विचार करा, तर्काने विचार करा की अरे कसं त्याला स्फुरतं मला का स्फुरत नाही, म्हणजे माझं काहीतरी कमी पडतंय. किंवा त्याला चुकीचं स्फुरतं मला नाही स्फुरत, याचा अर्थ माझ्यात काहीतरी सत्वगुण जास्त आहे, काहीतरी असं माझ्यात जास्त आहे की मला नाही वाईट वाटत आहे. 100ची नोट पडलेली असते, एकाला वाटतं उचलावी खिशात घालावी, एकाला वाटतं उचलावी देवाच्या पेटीत टाकावी. पण एखादा असाही परिपक्व विचार स्फुरतो, ज्या गरीबाची पडली असेल एखाद्या, तो आला शोधत तर तशीच राहू द्यावी. 3 विचार वेगळे का स्फुरले, प्रसंग एकच आहे, स्फुरण वेगळं का, तर योग्यता भेदानी भगवंताची व्यवस्था स्फुरण देते. आणि ती योग्यता योग्य करणं, योग्यता योग्य करणं हे आपल्या हातात आहे. जास्त करणं कमी करणं नाही. बरं, काही वेळा कमी योग्यता असेल तरी मजा येते. एका गावातनं बिरबल चालला होता म्हणे, 2 दारुडे भांडत चालले होते, दोघांच्या हातात चाकू, दारू प्याले होते भरपूर, आणि रात्रीची वेळ होती, चंद्र पूर्ण मोहरलेला होता. त्या दोघांचं भांडण चाललं होतं, हा चंद्र आहे का सूर्य आहे. दोघांनी त्याला चाकू लावले. त्या बिरबलाला सांगितलं, बोल हा चंद्र आहे का सूर्य आहे. त्याला लगेच सुगंध आला. आता काही म्हणलं तरी आपण मरणार आहे. बिरबल म्हणला, मी या गावात नवीन आहे हो. दोघांनी ढकलला, हा वेडपट कुठला, जा तिकडं. अज्ञानामुळे वाचला की नाही, म्हणजे अज्ञान होतं का नव्हतं नव्हे, अज्ञानाच्या प्रदर्शनामुळे वाचला की नाही. प्रत्येक वेळेला असंही समजू नका की जास्त योग्यता, योग्य ती योग्यता. म्हणून योग्यता हा शब्द करेक्ट आहे. आणि यासाठी आपण काय करावं, जपजाप्य करावं. जपजाप्यानी स्तोत्र म्हणण्यानी आपली डिवाइन पॉवर वाढते बरं का. स्तोत्र म्हटल्यानंतर आपल्या प्रत्येक सेलवरती जो आघात होतो, तत्सवितुर्वरेण्यम काय जे असेल ते, त्याचा परिणाम आपल्या प्रत्येक सेलला, म्हणून एक बुद्धी आहे, एक मेन केंद्र शासन इथं आहे असं समजा, इथं मेन आहे. पण प्रत्येक सेलला आपल्या कळतं ना, प्रत्येक बुद्धीला, म्हणजे सेलमध्ये बुद्धी नावाची गोष्ट आहेच आहे, प्रत्येक पेशीमध्ये. तिथे तो आघात होतो जो त्या स्तोत्रामध्ये ठेवलेला आहे. भीमरूपी महारुद्रा वज्र हनुमान मारुती. हे फक्त मारुतीचं स्तोत्र असं म्हणून नका म्हणू, त्यात असं काहीतरी समर्थानी प्रसाद ठेवलेला आहे की त्या आघाताने आणि वारंवार 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 ते झालं की आपण त्या बाबतीत सक्षम होतो. डिवाइन पॉवर आपली वाढते. फक्त डिवाइन पॉवर वाढून उपयोग नाही, रावणाची पण डिवाइन पॉवर खूप होती ना, पण त्याला परस्त्रीबद्दलचा मोह आवरता आला का, परधनाबद्दलचा मोह आवरता आला का. म्हणून आपलं चुकतंय का बरोबर आहे हे कळायला रामराय ऋषींच्या पायाशी बसतात. राम आणि रावण दोघांच्यामुळे ताकद सेम आहे. रामानं आपण का भजतो, रामाचं मंदिर का बांधलं इतकं मोठं, एखादं रावणाचं बांधायला काय बिघडलं होतं, त्याचं मंदिर का नाही, याचं कारण तो जगाला आदर्श नाहीये. त्याचं मंदिर या करता नाहीये. तो जर त्याबद्दल आदर्श असता त्याचंही मंदिर बांधलं असतं. मग फरक काय दोघांच्यात, दोघांनी उपासना केल्या, दोघांनी तपश्चर्या केली, पण एक ऋषीमुनींच्या पायाशी बसतो, वसिष्ठांच्या पायाशी बसतो आणि त्यांच्याकडून योग वासिष्ठ समजावून घेतो, म्हणजे प्रवचन कीर्तन ऐकतो आता सोप्या भाषेत. आणि एक म्हणतो, मी नाही असलं काही मानत, मला काही कोणी सांगायची गरज नाही, मला कोणी विभीषण सांगायला लागला तर तू काय मला अक्कल शिकवणार, असा उर्मटपणा त्याच्यात होता. म्हणून जे झालं ते झालं.
म्हणून आपल्या जीवनामध्ये आपण नेहमी ऐकावं. आणि असा आपण आरंभ केला आणि कालपर्यंत आपण दुसऱ्या दशकातल्या 7व्या समासापर्यंत सत्वगुणापर्यंत येऊन थांबलो की सगळं विश्व सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुणापासून बनलेलं आहे. या त्रिगुणांच्या कॉम्बिनेशननी पंचमहाभूत बनली. हे परमाणूंचे गठ्ठे आहेत. आकाशाच्या जातीचे जे परमाणू त्याचा गठ्ठा म्हणजे आकाश आहे. वायूच्या परमाणूंचे गठ्ठे म्हणजे वायू आहे. त्या जातीचे ते गठ्ठे आहेत, लक्षात घ्या. हे समजून घ्या. अग्नीच्या परमाणूंचे गठ्ठे म्हणजे अग्नी नावाचं महाभूत आहे. मोठं भूत म्हणले बनलेलं आणि मोठं महा म्हणजे मोठं, इतकं मोठं की खूप मोठं. पाण्याच्या म्हणजे पातळपणा या गुणाच्या परमाणूंचे गठ्ठे म्हणजे त्या पाणी नावाचा आकार आहे. हे थोडं फिजिक्स आहे. आणि पृथ्वी काही तुम्ही करायला घेतलं, आमटी भाजी अमकं दमकं, खाली गाळ राहतोच थोडासा. ते गाळ म्हणजे पृथ्वी आहे. ते गोळे होत गेले नंतर. चंद्राचा गोळा, बुधाचा गोळा, पृथ्वीचा गोळा, असे पुष्कळ गोळे आहेत आकाशात. बरं, सगळे गोळे काही पृथ्वीसारखे नाही आहेत. सूर्याचा गोळा जो आहे तो फक्त वायू आहे, हायड्रोजनचा गोळा आहे तो. आणि सरफेसवर पेटताना तो हेलियम झालेला आहे. तुम्ही जर त्याच्यातून असा हात घातला आणि हात जळला नाही अशी कल्पना करा, तर पृथ्वीला हात अडतो. असा पृथ्वीवरती लाडूला असा हात अडतो, पण सूर्यातनं असा हार बाहेर येतो. बरं, फक्त गरम गरम लागेल, म्हणजे जगलात तर तिथपर्यंत गेल्यावर. तो वायूचा गोळा आहे. म्हणजे त्या परमाणूंच्या जातीचे गठ्ठे म्हणजे ती महाभूत आहेत. आणि ती कशापासून बनली आहेत? रजोगुण, तमोगुण आणि सत्वगुण. ते फक्त गुण आहेत, गुणधर्म, प्रॉपर्टीज. देयर इज नो मॅटर. मॅटर नाहीये तिथे. नंतर त्या प्रॉपर्टीतून मॅटर तयार झाला, हे लक्षात घ्याल. आणि त्याचा परिणाम आपली शरीर तशीच तयार झाली आहेत. मग आपल्यातही ते गुणधर्म असणार आहेत की नाही? हे तिखटपणा नावाचा गुणधर्म आहे, तो मिरचीत जातो. मिरची तिखट असते असं म्हणता येणार नाही तुम्हाला. मिरची आळणी पण मिळते. हल्ली आळणी मिरच्या फार मिळतात, त्या पांढऱ्या पांढऱ्या अशा काळपट असतात, त्या जरा तिखट असतात बघा. किंवा मिरे असतात. तिखटपणा हा गुणधर्म आहे आणि मिरची हा मॅटर आहे, हे लक्षात घ्या. आता ती मिरची आपण आमटीत घातली की तो गुणधर्म आमटीत शिरतो. असे त्रिगुण जे आहेत ते पंचमहाभूतामध्ये शिरले. आणि त्रिगुण आणि पंचमहाभूत यापासून आपलं शरीर बनलेलं आहे. मनही बनलेलं आहे, प्राणही बनलेले आहेत. कारण वायूच्या परमाणूंचे गठ्ठे म्हणजे आपल्यातला वायू आहे, तर कण थोडाच वापरतो आपण. शरीरात गेल्यानंतर तो वर्क होतो. आत जाताना तो एकच आहे. आतमध्ये गेला की तो 5 प्रकारात विभागतो. हृदयामध्ये जातो आणि तो हार्ट पंपिंग नावाची गोष्ट, त्या स्नायूंना ताकद देतो, त्याला म्हणतात प्राण. शरीरात वायू गेला की त्याला म्हणायचं आन. त्याला विशेष म्हटलंय म्हणून प्राण. त्याचं स्थान कुठलं आहे? हृदय प्राण हा. दुसरा जो काही वायू आपल्या शरीरामध्ये खाली खाली नेणारे आहेत सगळ्या गोष्टींना. काही वायू वर वर नेणारे आहेत. काही वायू असे असे स्थिर ठेवणारे आहेत. अशी उचकी येते ती उदान वायूमुळे येते, वरती ढकलणार आहे. काही पण वरती ढकलतो आपल्याला, ते करून घशाची येते ना काहीतरी ऍसिडिटी, ते उदान वायूमुळे होते. वात कफ पित्त आपण ऐकतो ना वैद्यांकडून. तास हृदय प्राण हा गुदे अपान हा समानो नाभिमंडले उदानो कंठदेशस्यात व्यानव व्याप्त शरीर गहा, असं ते आहेत. आणि या त्रिगुण, हे मी फक्त देहाबद्दल बोललो, असं मनालाही प्रेरणा देणारे गुण आहेत. जे एन्जॉय करावं वाटतं, काहीतरी करावं असं वाटतं, तो रजोगुण आहे. पाहिलंय आपण काल. हे शबल आणि शुद्ध असे आहेत. शुद्ध रजोगुण असेल तर आपल्याकडनं विधायक कार्य होतात. रजोगुण पण आवश्यकच आहे, त्याशिवाय काम कसे होणार? रजोगुणी माणसं नेहमी सक्सेस होतात, लक्षात ठेवा. आळशी तमोगुणी किंवा नुसते सत्वगुणी. सत्वगुणी आहे म्हणले की त्याला कथा कीर्तन ऐकता डोळ्यातनं पाणी वाहतं. व्यायाम कोण त्याचा कोण करणार? व्यायामही करायला पाहिजे. सत्वगुणाने फक्त तो वाईट वागणार नाही, पण सक्सेस हवा असेल तर तुम्हाला तसं करायला पाहिजे.
याचाही विचार आपण काल केलाय, पण थोडंसं 1-2 मिनिटात सांगतो. तमोगुण हा मंद तमोगुण असेल तर आळस निद्रा, आणि तीव्र तमोगुण असेल तर दुसऱ्याचं वाईट करणे, काहीतरी वाईट करणे, वाईट तमोगुण. त्यातही बरंच शबल शुद्ध सांगितलंय मी काल, की स्वार्थाकरता जे वाईट केलं जातं तो शबल म्हणजे डायल्युटेड असा वाईट, म्हणजे शुद्ध नाहीये तो. कारण मुळामध्ये निर्माण होताना काही कार्याकरता निर्माण केलंय जगदंबेनी म्हणा किंवा परमेश्वराने ते. पण कोणाला मारायचंय आणि तो शत्रू आहे, त्याचे काय हार श्रीफल घालून त्या आतंकवाद्यांचा सत्कार करायचा आहे का? छान, बॉम्ब कसे टाकताय तुम्ही, काय ठरवलंय तुम्ही, म्हणजे नेमका असं नाही चालणार आहे. म्हणून त्यांना ठार करावं लागेल, तो तमोगुणानेच होणार आहे, म्हणून तो शुद्ध तमोगुण. असंच सत्वगुण, श्रद्धात्रय विभाग योगो नाम श्रीमद भगवद्गीता, त्यामध्ये याचा विस्तार आला. हे आपण काल पाहिलं. सत्वगुण जो आहे, काहीही टिकून राहण्याचा गुण जो आहे, चांगलं जे आहे, विधायक कार्य जे आहे, असा जो गुण आहे तो सत्वगुण आहे. की माझ्या जीवनात कमी जास्त होणारच आहे, कोणाचेही होणार आहे, तरी पण मी माझ्या चांगुलपणापासून दूर जाणार नाही. प्रपंची झाला आघात, होणार तैसे होत जात, परी डळमळीना ज्याचे चित्त तो सत्वगुण, कोसळून न जाणे हा सत्वगुणाचा प्रभाव आहे. समयी उपजे धारिष्ट, तरी तो सत्वगुण. वेळ आल्यावर धाडस आलं पाहिजे, नंतर उद्या धाडस येऊन काय उपयोग आहे. प्रसंग आला की थांबा जरा, आपण रिलॅक्स, काळजी नका करू, मी हॉस्पिटलमध्ये त्याला ऍडमिट करतो, व्यवस्थित करूया. टेन्शन घेऊन सगळेच जर डोकं धरून बसले तो मेला ना, असं होतं ना. या सत्वगुणाचा अंदाज घ्या. म्हणजे 1-2 प्रवचनात असं नाही होत, ते पुन्हा 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 ऐकलं की हा सत्वगुण आहे, असं होतं. याचाही आपण काल विचार केला. आणि आता आज आपल्याला हा 2रा दशक पूर्ण करून 3ऱ्या दशकाकडे वळायचं आहे. हळूहळू समर्थ आपल्या कल्याणाच्या प्रक्रिया सांगायला आरंभ करणार आहेत. त्याकरता काय असतं किंवा काय असावं काय नसावं हे सांगतायत. कुविद्या लक्षण झालं, सद्विद्या लक्षण झालं. आज आपल्याला सद्विद्या लक्षणाचा विचार थोडासा करायचा. दशक 2, समास 8. सद म्हणजे चांगली, विद्या म्हणजे शिक्षण, काही चांगलं करणं, हे ज्याच्यामध्ये आहे तो सद्विद्यावान आहे. कारण कुविद्या पण असते की नाही, सायबर गुन्हे, काहीतरी त्यांना कळतच ना, दुसऱ्याचं अकाउंट हॅक करतात, म्हणजे त्यांना कळतच की हो, पण ती कुविद्या आहे, येतच ना त्यांना काहीतरी, पण ते चांगलं नाही आहे. सद्विद्या काय? सद्विद्येचा जो पुरुष तो उत्तम लक्षणी विशेष, याचे गुण ऐकता संतोष परम वाटे श्रीराम. सद्विद्येचा जो कोणी आहे, आपण आता यादी आधी ऐकायची की त्याच्याबद्दल ऐकायला लागलं ना की असं ऐकताना असं छान वाटतं. अमका ना एकदम छान आहे बरं का, हँडसम आहे. आणि तो म्हणजे उदाहरणार्थ आपल्या मुलीकरता आपण काही पाहत आहे, चांगला मुलगा पाहत आहे, व्यवस्थित आहे म्हटलं, दिसायला चांगला आहे, स्वभावानं अतिशय मनमिळावू आहे, सगळ्यांच्यात, आणि कुठलंही व्यसन नाही आहे त्याला, आणि मोठा ऑफिसर आहे, अमक्या कंपनीचा CEO आहे, आणि तो एकदम प्रॅक्टिकल आहे, आणि घरी आला की तो भावनिक पण आहे, इमोशन्स पण तो सांभाळतो, आणि रोज सकाळी जिमला जातो आणि लवकर उठतो. विशेष म्हणजे हे अवघड आहे सगळं. तर एकाने सांगितलं तो निर्व्यसनी आहे, म्हणजे त्याला निरनिराळी व्यसन आहेत म्हणले. काहीही चांगलं ऐकताना आपल्याला बरं वाटतं की नाही, की असा आहे का तो, बर, अरे अशी माणसं ऐकली की आपल्याला बरं वाटतं, ते समर्थ इथे सांगतात. आणि अपेक्षा अशी आहे, असं आपल्याबद्दल कोणी ऐकलं की ऐकणाऱ्यांना बरं वाटावं. समर्थ हे कुठल्या तरी तिराहिताची नाही सांगत आहेत गोष्ट, ही आपली गोष्ट असावी अशी अपेक्षा करून ते सांगतायत. पुढे सांगतात परमज्ञात, त्यांनी जो सद्गुण असल्यानंतर जो धोका असतो अशा जोड्या लावून दिल्यात. ऐका, म्हणजे लक्षात येईल, हे एकत्र नसतं असं सांगायचं समर्थांना. परमज्ञाता आणि भक्त, ज्ञानी माणसं अहंकाराच्या आहारी गेलेली दिसतात, परमज्ञाता आहे,
आणि तरी भगवंताचा भक्त आहे. कारण भक्ती भिक्ती हा भोळे बाबडेपणाकडे कलणारा विषय असं आपल्याला वाटतं, पण अत्यंत ज्ञानी आहे. आद्य शंकराचार्य, काय सुंदर हो. शंकराचार्यांसारखा कोण आहे सांगा या जगात? अद्वैताचं कडवेपणानं प्रतिपादन करणारा कोण आहे? पण तरीही वृंदावनात जातात दर्शनाला आणि हाक मारतात, देवा कसा दिसतोस, मला बघू रे देव एकदा. तुझं निर्गुण स्वरूप मला माहितीये, पण या स्वरूपात कसा दिसतो? आणि भजय व्रजैक मंडनम समस्त पाप खंडनम. एकदम भगवान प्रकट झाले. महालक्ष्मीला आले आपल्या कोल्हापूरला आचार्य आणि जगदंबेची प्रार्थना केली, कशी दिसतेस बघू का तू. शक्तीचं वर्णन मी ऐकलंय, म्हणजे मी ते अनुभवतो. निर्गुण कसं आहे, हे सगळे ॲब्स्ट्रॅक्ट लेवलला देवतांचे संपर्कात असतात. ते सगुण कसे दिसतात हे बघायचं यांना. परमज्ञाता आणि भक्त हे दुर्मिळ जोडी आहे. समर्थ सांगतात पुढे, महापंडित आणि विरक्त. पंडित, एकाने सांगितलं चुकून अनुस्वार पडलाय म्हणला वरचा तो. पंडित, पांडित्य नावाची गोष्ट आपल्याला काहीतरी मिळवण्याकरताच असते, अशा गैरसमजामध्ये खूप जण असू शकतात की नाही. कारण फुकट शिकलोय का मी इतकं. पण समर्थ म्हणाले नाही, महापंडित आणि तरी विरक्त, काही नको मला. अरे माझ्याजवळचं जे आहे त्याचं तुम्ही काय देणार आहात? तुम्ही मस्त ऐका, मी मस्त गायन, काय जे असेल कशात पंडित असेल तो, असं एक तृप्तीच. कारण तो त्या विद्येचा आनंद स्वतः घेत असतो ना. तुम्ही त्याला काय 2 रुपये देऊन त्याला काय आनंद होणार आहे? असा महापंडित आणि विरक्त, महातपस्वी आणि शांत. कारण तपश्चर्या करायला लागलं की चिडचिड वाढते. दुर्वासा, विश्वामित्र, अगस्ती, आठवा. महातपस्वी आणि शांत. कारण एकदा तुम्ही तप नावाची गोष्ट तप, तपती हा धातू आहे, म्हणजे आपल्याला त्रास झाला पाहिजे त्याला तप म्हणतात बरं. तप याचा अर्थ 12 नव्हे, डझन नव्हे. म्हणजे किती केळी आणलीत? एक तप केळी आणलीत असं म्हणतो का कधी आपण? नाही. किंवा आमच्या लग्नाला एक तप झालं म्हणतात लोक, इतके भांडतात म्हणजे. नाही. कारण असं आहे की तुम्ही तपश्चर्या नावाची गोष्ट करायला बसलात ना की थोडा त्रासच होणार आहे. त्रास नाही झाला तर ते तप नाही, हे लक्षात घ्याल. आपण शब्द वापरतो व्रत वैकल्य, म्हणजे काय हो? वेडी वाकडी वळणे, वाकडी कळलं. वेडी म्हणजे काय हो? नुसत्या त्या जोड्या नाही आहेत. व्रत वैकल्य, वैकल्य हा शब्द विकलतावरून आलेला आहे. दिवसभर उपास करून खरंच संध्याकाळी असं झालं पाहिजे. एक दिवसाचं नाही म्हणत आहे, असे 8-8 दिवस 15-15 दिवस उपास केला, थोड्या हालचाली मंदा होतात का हो? नाही, काही नाही. अगदी जवळच असेल 9 दिवस उपास केलाय ना मी. नवरात्राचा उपास करणारे लोक आहेत, फक्त पाण्यावर राहणारे आपले आदरणीय पंतप्रधान. आपल्याला कळत नाही ती विकलता त्यांची. पण वर्षानुवर्ष जेवढं आपली कॅपॅसिटी त्यापेक्षा थोडं काकणभर जास्त आपल्याला ती गोष्ट करता आली की आपला त्यातला स्टॅमिना वाढतो. ह्याला म्हणतात तप. विशिष्ट ध्येयाकरता शरीर, मन, वाणीनी त्रास सहन करून ती गोष्ट मिळवण्यासाठी योग्य जे साधन सांगितले ते करणं, याला तप म्हणतात. एवढी तपश्चर्या करायला लागल्यानंतर आतमध्ये किंचित खिन्नता, चिडचिड यायला लागते. आणि मग चुकीचा कोणी वागला तर शाप देऊ का मी तुला आता, असं ज्याचं नसतं तो असद्विद्या निरूपण. महातपस्वी आणि शांत, वक्ता आणि नैराश्यता, अप्रतिम रमून, अगदी ज्याला म्हणतात तिकीट लावून ठेवावीत. आमचे आचार्य आत्रे किंवा बॅरिस्टर सावरकर, बाळशास्त्री हरदास, मोठी मोठी मंडळी. पण सावरकरांना काय पाहिजे हो यातनं? काही नको. वक्ता म्हणजे नुसतं वक्ता नव्हे बरं, वक्ता हा अतिशय दुर्मिळ आहे. त्यांनी सांगितलंय शतेषु जायते शूरः, 100त एखादा शूर जन्माला येतो. सहस्रेषु च पंडितः, 1000मध्ये एखादा पंडित होतो. वक्ता दशसहस्रेषु, 10,000मध्ये एखादा वक्ता होतो. आपलं आडनाव सांगता येत नाही, नाव होतं. अँकरिंग करायला एक जण उभे राहिले, सवय नव्हती, त्यांना पुष्पगुच्छ म्हणायचं होतं. शेवटपर्यंत म्हणता आलं नाही. मालाडला मी त्या प्रवचनाला गेलो एका ठिकाणी,
बुवांच्या हस्ते आमका गुच्छ पुच्छ पुच्छ गुच्छ गुच्छ पुष्प, शेवटपर्यंत त्यांना पुष्पगुच्छ म्हणताल. विश्वेश्वरय्या नाही काय म्हणताल आपल्याला एकाला, विश्वेश्वरय्या आहे ना ते वक्ता. आणि नैराश्यता आपल्या वक्तृत्वामध्येच रमला आहे. लोकांकडून नैराश्यता म्हणजे एक्सपेक्टेशन नाही, मला अपेक्षा नाही तुमच्याकडनं काही, तुम्ही नीट ऐका. नाही, तुम्ही नीट ऐका असं मी म्हणेन, पण नाही ऐकलं तर मी माझा मूड जाणार नाही. कुठल्याही प्रकारे काही आशा नाही. मी माझं काम, आय विल ट्राय माय लेवल बेस्ट इन माय लाईफ. मी माझं काम उत्तम करीन. फक्त आणि नैराश्यता, सर्वज्ञ आणि सादरता. सगळं माहिती आहे तरी अतिशय सादर, जणू काही आपल्याला काही माहित नाहीये असं ऐकायला बसणं. सीतेचं वर्णन असं आहे की रामायणात जेव्हा चित्रकूटावरती भरत भेटायला आला आणि परत गेला भरत, तेव्हा सीतामाई ही सगळी मंडळी उतरली आणि अत्रींचा आश्रम होता. अत्रींच्या आश्रमामध्ये बसले. आता अत्रींच्या आश्रमामध्ये अत्रींशी गप्पा मारत बसले राम लक्ष्मण, आणि सीता गप्पा मारत बसली अनसूयेशी. पूर्वी पद्धत अशी होती की स्त्रिया स्त्रियांच्यात राहायच्या आणि पुरुष पुरुषांच्यात राहायचे, असं वन्स अपॉन अ टाइम. हा, एक पद्धत होती ती. आणि मग अनुसूयेनं अप्रतिम असं वर्णन केलं. कशाचं? पातिव्रत्याचं. हे वाल्मिकी रामायणातलं सांगतोय. पतिव्रता कशी असते हे वर्णन केलं. आणि सीतेनं सगळं ऐकून घेतलं म्हणे. सीतेला काय करत होती हो, पण असं ती नाही विचार करत. आणि नंतर ती म्हणाली अनुसूया, शेवटचं वाक्य, की तुला हे सगळं माहिती आहे, मला माहिती होतं, पण मी तुझी परीक्षा घेण्याकरता सगळं पुन्हा सांगितलं, तू माझ्या परीक्षेत पास झालीस. सर्वज्ञ आणि सादरता. तर मला माहिती आहे हो, इथनं सुरुवात करतात लोक. पुढे सांगतात श्रेष्ठ आणि नम्रता अतिशयसी. जोड्या ठेवल्यात त्यांनी बरोबर विरुद्ध. श्रेष्ठ आणि तरी नम्रता. पुढे सांगतात राजा आणि धार्मिक. काय सांगायलाच नको, कारण एकदा सत्ता आली की काय करतोय कोण मला होतच असं. कारण सत्ता आहे ना ताब्यात. सत्तेपुढे शहाणपण चालत, स्वतःहूनच तो वाईट वागणार नाही. पुढे शूर आणि विवेक. शूरत्व नावाचा गुण असतो, तिथे बऱ्याचदा विवेक नसू शकतो. तो कसाही शूरपणा करेल, कुणालाही मारेल, कुणालाही त्रास देईल. नाही समर्थ. तारुण्य आणि नेमक अतिशयसी. कामभावनांचा अतिरेक ज्या वयामध्ये असतो, देह तसा असतो, त्यावेळेला आपोआप स्त्री पुरुषांचं आकर्षण राहणारच आहे. पण तरीही नाही, मी माझ्या जीवनामध्ये कधीही चुकणार नाही. समर्थांचा एक मनाचा श्लोक आहे, अप्रतिम श्लोक आहे की सदा सेवी आरण्य तारुण्य काळी, मिळेना कळा कदा कल्पनेचे निमेडी, चळेना मनी निश्चयो दृढ जाचा, जगी धन्य तो दास सर्वोत्तमाचा. जय जय. समर्थ ते सांगतात तारुण्य आणि नेमक. कारण तरुणपणामध्येच नियम पाळले पाहिजेत ना. म्हातारपणी तुम्ही कशाला पाळताय, तुम्हालाच ते पाळलं असं होतं. आणि याचं काय, आणि याचे बेनिफिट्स मिळतात हो. तुम्ही अमुक अमुक सांभाळलं तर काही वर्षांतर तुम्हाला त्या. स्वामी विवेकानंदांची गोष्ट मी नेहमी सांगतो की स्वामीजी 5.5 वर्ष साधारण US मध्ये राहिले. मशिदी चर्चेस मध्ये किंवा अनेक ठिकाणी त्यांची प्रवचनं झाली. फारच सुंदर. मी परवा केव्हा तरी बोललो ही गोष्ट. ते एका चांगल्या ऑथरचं चांगल्या पोएम्स होते आणि त्याचं उद्घाटन होतं. आपण वाचली असेल ही गोष्ट. आणि मग त्यांनी सांगितलं की बाबा तुमच्या हस्ते कराल का, कारण तेव्हा विवेकानंद अगदी म्हणजे फार टॉपवर होते. जगातले यच्चयावत वृत्तपत्र रोज त्यांच्या बातम्या छापायचे. आजच्या एवढं मीडिया इतकं हे नव्हतं, तरीही सगळीकडे विवेकानंदांबद्दल. डोंट सेंड मिशनरीज इन इंडिया, विवेकानंदांच्या बद्दल म्हणायचे लोक. भारतात धर्मप्रचारक पाठवू नका, भारत हा जगाचा विश्वाचा अध्यात्म आणि धर्माचा गुरु आहे. असं का विवेकानंदांच्या एक पर्सनॅलिटी गेली आणि त्यांनी असं केलं. मग तो ऑथर म्हणाला कराल का माझं उद्घाटन त्या पोएम्सचं. ते म्हणले निश्चित करेन. मग त्यांनी एकच प्रत झाली होती, अजून व्हायच्या होत्या प्रती. ती प्रत त्यांना दिली की बुवा ही बघा, स्वामीजींनी फक्त अशी करून चाळली, करून आपण जसे पत्ते करतो ना, इतके सहज. तेवढ्यात काय दिसले असतील, एक
5-50 कविता, समजा 100 कवितांचे, त्यातल्या 5-50 कविता 2-2 वाक्य दिसत गेली असं. अच्छा ही का? हे म्हणाले 7व्या पानावरची वरून 3री ओळ चुकलेली आहे, 8व्या पानावरचं अमुक झालेलं आहे, 28व्या कवितेमध्ये ही ओळ चुकलेली आहे, इथं मिसप्रिंट झालेलं आहे. तो म्हणला स्वामीजी शेंड्या लोकांना लावा, हे पहिली प्रत आहे, मला पण पाठ नाहीये, तुम्ही काय सांगताय मला? ते म्हणले बघ. आणि खरंच 7वं पान काढलं, वरून ती 7वी ओळ काय 5वी ओळ चुकली होती हो. ते म्हणले हे असं लिही म्हणजे ते बरोबर यमक जुळेल, अमुक कर, इथे अर्थ चुकलाय, इथे मिसप्रिंट झालंय, म्हणजे त्या प्रिंटर कडून चुकलंय. स्वामीजींना म्हणला तुम्हाला हे कसं, एकदा फक्त तुम्ही असं केलं तर पाठ कसं झालं? ते म्हणले गेले 40 जन्म मी कडकडीत ब्रह्मचर्य पाळलेलं आहे. आपण अन्न खातो ना, अन्न खाल्ल्यानंतर त्याचा रस तयार होतो, खाल्ल्यानंतर त्याचं सगळे मिळून एक कॉम्बिनेशन तयार होतो तोंडात बघा, त्याला रस म्हणतात. आणि जसं जसं आतमध्ये ते जायला लागतं तसं विविध ठिकाणी स्प्रिंकलर सिस्टीम्स आहेत, तसं त्याच्यावरती विविध प्रकारच्या द्रव्यांचा छिडकावा होतो. पित्त असेल, अमका असेल, इन्सुलिन असेल, इथे लाळ आहे, असं लाळ, इन्सुलिन आणि पित्त या 3 मिळून ते अन्न पचतं. अजून बारीक बारीक पुष्कळ गोष्टी आहेत. अन्न पचलं की त्याचा रस तयार होतो, रस पचला की त्याचं रक्त तयार होतं, रक्त पचलं की त्याचा मांस तयार होतं, मांस पचलं की त्याची अस्थी तयार होते, अस्थी तयार झाल्या की त्या पचल्यानंतर त्याची मज्जा तयार होते, मज्जा पचल्या की त्याचं शुक्र तयार होतं, आणि शुक्र म्हणजे वीर्य पचलं की त्याचं ओज तयार होतं. ते विवेकानंदांचं इथे दिसलं. खूप महत्वाचा, आणि हा संदेश आजच्या काळात फार आवश्यक आहे. फरफटत चाललोय आम्ही कोणाबरोबर तरी, पाश्चात्य किंवा पाश्चिमात्य या सगळ्या संस्कृतीचा आपल्यावरती एवढा पगडा, त्यांची शिस्त जरूर घ्यायला पाहिजे, त्यांची स्वच्छता जरूर घ्यायला पाहिजे, पण आपल्या संस्कृतीतल्या ज्या बेस्ट मधल्या बेस्ट गोष्टी आहेत त्या का सोडायच्या? त्यातली ही गोष्ट म्हणून मी इथं थांबलो. तारुण्य आणि नेमक अतिशयसी. पुढे सांगतात कार्यकर्ता आणि निराभिमानी. एखादं कार्य असतं, आता इथे प्रवचन झालंय, खूप धावपळ करावी लागते, अनेकांना ती करावी लागते. एवढी धावपळ केल्यानंतर एखाद्याच्या मनात असं येऊ शकतं मी होतो म्हणून, चुकीचंही नाहीये, असं असूही शकतं. पण समर्थ म्हणाले सद्विद्या कशाला म्हणतात? एवढं सगळं करायचं पण पुलंचा नारायण व्हायचं. एवढं करून त्याला काय हो का माझ्यामुळे झालं का असेल हो काय माहित नाही. कार्यकर्ता आणि निराभिमानी. पुढे सांगतात गायक आणि वैष्णवजनी. म्हणजे कलाकार आहे पण वैष्णव याचा अर्थ कट्टर. पण बऱ्याचदा काय होतं आपल्या कलेमध्ये आपण काही डायल्युशन करायला जातो आणि कुठला राग, उदाहरण सांगतो, कुठला राग कशात मिक्स करावा हे सांगितलेले आहेत, त्यांचेच फक्त कॉम्बिनेशन, कुठेतरी काहीतरी नाही करायचं. हैदराबादला खूप एक मोठा गायक, खूपच मोठे गायक होते, म्हणजे मी नाव नाही घेणार नाही तर निंदा केल्याचा पाप लागेल मला, पण खूप मोठे पंडित रातांजनकरांचे एक शिष्य समोर बसलेले होते. त्यांना नमस्कार करूनच तो मोठा गायक जागतिक ख्यातीचा स्टेजवर बसला खूप वर्षापूर्वी. दोघांची मी नावं सांगितली नाहीयेत, मला हे त्यांनी स्वतः सांगितलं म्हणून माहिती आहे. आणि जोग गात होते चांगलेच, आता काय प्रश्नच नाही. आणि दोन्ही गंधार ओळीनं लावले त्यांनी. माझ्यापेक्षा तुम्हाला जास्त माहिती त्यांनी सांगितलं म्हणून मी सांगतोय तुम्हाला. आणि ते लोकांनी वाह वाह वगैरे केलं आणि खाली उतरल्यानंतर यांनी त्या पंडित रातांजनकरांच्या शिष्यांना नमस्कार करून, तेही असे खूप वयस्कर होते, 80चे होते, नमस्कार करून विचारलं कसं काय झालं आज? म्हणले आज जोग भ्रष्टवलास म्हणाले तू. सभेत म्हणाले जे करायला वैष्णव याचा अर्थ कट्टर. वैष्णव लोकांचं सोवळोवळ खूप असतं, ते कट्टर असतात. गायक आणि वैष्णवजनी याचा अर्थ बघा, कला एकदा तुम्ही मांडलीत ना की त्या कले तुम्ही नवीन नवीन प्रयोग करू शकता, पण जे एकमेकांच्या विरुद्ध आहे अशा गोष्टी तुम्ही करू शकत नाही. याकरता गुरुजींनी जे शिकवलेलं आहे तसंच तुम्ही केलं पाहिजे असं ते सांगतात. गायक आणि वैष्णवजनी वैभव आणि तरी भगवत भजनी अत्यादर आहे. अतिशय श्रीमंत आहे आणि तरीही भगवंताचं भजन करण्यात आदर देतो. तत्वज्ञ आणि उदासीन, बहुश्रुत आणि सज्जन, मंत्री आणि सगुण नीतिवंत.
विधानसभेने दासबोध एकदा आयोजित करायला पाहिजे असं वाटतं मला. असं गोडी आवडी परमार्थ प्रीती सन्मार्ग सत्क्रिया धारणा धृती श्रुती स्मृती लीळा युक्ती स्तुतिमती परीक्षा दक्ष धूर्त योग्य तार्किक. खूप मोठा आहे विषय. आदर सन्मान तारतम्य जाणे. कुणाला आदर दिला पाहिजे, समय कुठला आहे योग्य, तारतम्य काय आहे हे जाणतो. प्रयोग समयो प्रसंग जाणे कार्याकारण चिन्हे जाणे विचक्षण बोलिका. पुढे सांगतात सावध साक्षेपी साधक. सावध साक्षेपी म्हणजे प्रॅक्टिकल आणि साधक आगम निगम शोधक ज्ञान विज्ञान बोधक निश्चयात्मक. द्रव्य शुची दारा शुची. द्रव्य शुची म्हणजे स्वच्छता. एकही रुपया त्याच्याकडचा पापाचा नसतो. संशय छेदक विशाळ वक्ता. कुणाला कुठला संशय आला तर अत्यंत त्याचं समाधान करेल अशा पद्धतीने त्याचं सगळं निसंशय त्याला केला पाहिजे ना. प्रत्येकाला काही ना काही संशय असतो. कालच मला एकाने मेसेज केला, बुवा साधना तपश्चर्या आणि उपासना यात फरक काय सांगा. आता याचा अभ्यास केला असेल तर कळेल तिन्हीचं निरुक्त काय आहे. निश्चयेन उक्तम इति निरुक्तम. उपासना शब्द कसा तयार झाला मला माहित पाहिजे, किंवा काही पण माहिती पाहिजे. आणि यात सगळ्यांना माहिती नसतं, पण आपण माहिती करून घेतलं पाहिजे. आणि जे माहिती नाही ते बा मला माहिती नाहीये असं प्रांजळपणानं सांगता आलं पाहिजे. उगाच कशाला शेंड्या लावायच्या. हा सद्विद्येचा भाग सांगितला आहे की संशय छेदक विशाळ वक्ता सकळ क्लुप्त असो न श्रोता. सगळं माहिती आहे तरी श्रोता म्हणून बसतो. पुढे सांगतात कथा निरूपणी शब्दार्था जाऊच नाही. खूप मोठी गोष्ट आहे. असो ऐसे उत्तम गुण. 31 ओव्यांचा समास आहे. मी त्यातल्या 5-7 ओव्या सांगितल्या. पुढे सांगतात असो ऐसे उत्तम गुण हे सद्विद्येचे लक्षण अभ्यासाया निरूपण अल्पमात्र बोलिले. याचा अभ्यास करण्याकरता बोललो बरं मी, आणि ते थोडं बोललो. आणि का सांगू. रूप लावण्य अभ्यासिता नये. आपल्या शरीरात आपल्याला एका सर्टन लेवलच्या पलीकडे बदल करता येत नाही. सहज गुणासी नचले उपाय. ते सहज आपल्याला प्राप्त आहे प्रारब्धानी, त्यात नाही बदल काही करता येत. काहीतरी धरावी सोय आगांतुक गुणांची. असो ही ओवी दोनदा येते दासबोधात. पुन्हा येईल तेव्हा बोलूच. शरीराला सजवणाऱ्या त्यांनी सांगितलं की विविध वस्त्रांची किंवा आभरणांची आपल्याला अपेक्षा असते. शरीराला सजवणारे चांगले शर्ट्स झब्बे काय जे असेल ते चांगलं उपरणं याचा मोह आपल्याला असतो. आपल्या अंतःकरणाला सजवणाऱ्या सद्गुणांचा आपल्याला मोह नको काय, असं समर्थन अपेक्षित आहे. वरती पण छान असू दे की, वरती काय बावळटच असलं पाहिजे असं नाहीये, पण अंतःकरणाला सजवणारे हे सद्गुण आहेत. आता आपण ऐकले ते हे सांगून पुढा आरंभ करतात. ऐसी ही सद्विद्या बरवी सर्वत्रांपाशी असावी, सगळ्यांनीच अभ्यासावी, पण ज्याला कार्य करायचे त्याने विशेष अगत्य रूप अभ्यासावी असं सांगतात. परी विरक्त पुरुष अभ्यासावी अगत्य रूप. आणि इथे हा दुसऱ्या दशकातला 8वा समास समाप्त होतो. दुसऱ्या दशकातला 9वा समास सुरू करतायत. विरक्त लक्षण. थोडं नाम गाऊया आणि पुढच्या कथानकाकडे जाऊया. जय जय रामा श्री रघुरामा. 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 सीतारामा श्री रघुरामा.
सीतारामा श्री रघुरामा सीतारामा श्री रघुरामा जय जय रामा श्री रघुरामा जय जय रामा श्री रघुरामा जय जय रामा श्री रघुरामा पशुपति रंजन पावन रामा पशुपति रंजन पावन रामा पशुपति रंजन पावन रामा पशुपति रंजन पावन रामा पाप विमोचक तारक रामा पाप विमोचक तारक रामा जय जय रामा श्री रघुरामा जय जय रामा श्री रघुरामा सीतारामा श्री रघुरामा सीतारामा श्री रघुरामा सीतारामा श्री रघुरामा सीतारामा श्री रघुरामा पशुपति रंजन पावन रामा पशुपति रंजन पशुपति रंजन पावन रामा पशुपति रंजन पावन रामा पाप विमोचक तारक रामा पाप विमोचक तारक रामा पाप विमोचक तारक रामा पाप विमोचक जय रघुरामा श्री रघुरामा जय जय रामा श्री रघुरामा जय जय रामा श्री रघुरामा जय जय रामा श्री रघुरामा श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम जय जय राम श्री राम जय राम श्री समर्थ रामदास स्वामी वर्णन करतात समाजामध्ये अनेक स्तराचे लोक असतात त्यातले काही लोक हे लोकांकरता आयडॉल ठरतात लोकांकरता आदर्श ठरतात स्वतःला काही नकोय आणि जगाकरता कार्य करणारे जे लोक आहेत त्यांना आपण विरक्त म्हणतो विरक्त म्हणजे विगतः रागः यस्मान् सः विरागः राग म्हणजे आसक्ती आसक्ती संपली विगतः रागः आसक्ती संपली फुलं आवडतायत पण ती मला पाहिजेत असं नको हे छान आहे बरं का पण मला पाहिजे असं नाही काही हे त्याचा चांगला यूज व्हावा उपयोग व्हावा असे काही लोक जगाकरताच जगतात बघा स्वतःला त्यांना काही नको त्यांना मोठेपणा नको त्यांचा सत्कार नको अमुक आणि चांगले जगतात यांना आकाशाचे खांब म्हटले बरं साध्या भाषेत एका लहान मुलानं प्रश्न विचारला आकाश का पडत नाही बाबा हो विज्ञान बाजूला ठेवा त्यातला मुद्दा लक्षात घ्या काय सांगू लहान बाळ आहे असा यानं आकाश म्हणजे काही नसतो दॅट इज ओनली जे असं काहीतरी त्याला सांगत नाही बसायचं त्याचं बजरंग बली की जयचं वय आहे हो त्याला काय आत्मा अमर सांगत बसायचं का इतक्यात त्यांनी पाहिलं हे बघ एक मनुष्य दान धर्म करत होता कोणी धन्यवाद असं नको म्हणूस मला देणहार कोई और आहे
जो भेजत दिनरयन लोक भरम हंपर करे ताको नीचे नयन. रहीमचं वाक्य आहे. तो कोणाला काही देताना लाजत द्यायचा, म्हणजे अशी वस्तू देतोय तर ज्याला देतोय त्याच्याकडे बघायचं नाही, असं करून द्यायचं, लाजायचा. म्हणजे उलट असतं की नाही, घेणारा म्हणजे लाजतो. आपल्याला काही घेताना लाज वाटते, हा देताना लाजायचा. तुलसीदासांचं पत्र आहे, अरे तू कशाला लाजतोस, तू तर दान धर्म. ते म्हणे मला माझ्याकडे पाठवणारा कोण आहे? परमेश्वराची व्यवस्था मला ती पाठवून देते ना. देनहार कोई और आहे जो भेजत दिनरयन लोक भरम हम पर करे. माझ्या बाबतीत भ्रमित आहेत लोक, हा दानशूर आहे असं. त्या वडिलांनी सांगितलं मुलाला, हा आकाशाचा खांब आहे. आई लहानपणापासून मुलांना कष्ट करून मोठी करते आणि त्यांच्याकडनं काही अपेक्षा करत नाही. या बापाने सांगितलं, हा आकाशाचा खांब आहे. यातलं मॉरल लक्षात घ्या की जे स्वतःला काही नको आणि जगाकरता काही चांगलं कार्य करतात त्यांना शास्त्रीय भाषेत विरक्त म्हणतात. विरक्त, मला काही नको. मग त्याची लक्षणं काय? कारण त्याचंही भांडवल करणारे लोक आहेत. त्यातही पोल्युशन सगळ्यातच असतं ना. नाक आहे म्हणलं की शेंबूड येणार की नाही? म्हणले नाकच कापून टाका. नाही, नाक कापून टाका नाही, शेंबूड काढा. आपल्या स्वतःच्या भूमिकेला न्याय द्या. आता विरक्तांनी तो कसा न्याय द्यावा याच्याकरता विरक्तांकरता लिहून ठेवलंय. बरं, जेवढे जमेल तेवढे आपणही विरक्तपणा सांभाळू शकतो. अगदी आदरणीय पंतप्रधानांसारखे आपण विरक्त नाही आहोत, पण आपल्या स्तरावर आपण विरक्तपणा करू शकतो की नाही? निदान आस्तुटेपणा तरी कमी करू शकतो की नाही? असा विचार करावा ना. आणि तसं ते सांगतात, वैराग्याचं आपल्याकडे खूप भाग्य म्हटलेलं आहे. ते म्हणले, जेणे परमार्थ फावे, जेणे आनंद हेलावे, जेणे विरक्ती दृणावे विवेके सहित. ऐका विरक्तांची लक्षणे, विरक्ते असावे कोण्या गुणे, जेणे अंगी सामर्थ्य बाणे योगियांचे. कशाला म्हणतात विरक्ती? पहिल्यांदा सांगितलं, विरक्ते विवेके असावे. हेकाड वैराग्य नको, काही नको मला तुमचं, काही चला तिकडं आत्महत्या करा. अरे विरक्ती नाही काही, हा अविवेक आहे. वैताग आणि वैराग्य दोन शब्द आहे, लक्षात घ्या. पाहिजे पण मिळत नाही तेव्हा जे होतं त्याला वैताग म्हणतात. आणि आहे पण नकोय तेव्हा जे होतं ना त्याला वैराग्य म्हणतात. तृप्ती ना नको. बटाटे वडे केलेत, नको मला, मी खाल्लेत भरपूर, उरले दोन तर त्या नाही तर राहू दे, मी भरपूर खाल्लेले आहे. किंवा मला नको, आनंद. नाव सगळं विश्वच एक आहे असं आपण मानणारे लोक. हे विश्वाची माझे, मग वेगळी चूल मांडायचं कारण काय? आपण सगळ्यांनाच आपलं मानतोय. ही आपली स्ट्रॅटेजी पहिल्यापासून आहे. म्हणून आता युक्रेनच्या युद्धामध्ये आपण औषधं पाठवली, शस्त्र नाही पाठवली. हा भारताचा हा स्टँड आपल्या ऋषींचा आहे, लक्षात घ्या. आपल्या DNA मध्ये ते आहे. त्याचं थोडं सविस्तर वर्णन इथे येतं की विरक्ते विवेके असावे, विरक्ते अध्यात्म वाढवावे, विरक्ते धारिष्ट धरावे दमन विषयी, विरक्ते प्रगटवावे विशेष करून ब्रह्मज्ञान. अशाश्वत अशा विश्वामध्ये फार रमू नका. ते तुमच्या अकल्याणाचं आहे. ते मध्ये मध्ये हायलाइट करावं विरक्ताचं. ते कारण कशा करता विरक्ती सांभाळायची आहे, त्याचा मुख्य आउटलुक काय आहे की नाशिवंत जगात फार रमू नका. आता या मुलाला कळणार नाही मी काय म्हणतोय ते, पण ज्याला कळेल त्याला कळेल ना. सगळं त्याला कळेल असंही मी म्हणजे कुठलाही वक्ता बोलू शकणार नाहीये. आणि सगळं वेदांती मनुष्यालाही तृप्त करू शकणार नाहीये तो. कारण अबाल वृद्ध स्त्री पुरुष लोक कीर्तन प्रवचनाला असणार आहेत. सगळ्या स्तरांचं बोलावं लागेल. लगेच हा विचार करावा की मला काय याचा उपयोग आहे, असं नाही. याचा कोणाला तरी उपयोग आहे. हे कसं आहे माहिती का, मेडिकल स्टोअर मधली सगळी औषधं मला उपयोगी पडलीच पाहिजेत असं आग्रह धरल्यासारखं आहे. मग इतकी ठेवली कशाला? अरे कोणाला तर उपयोग आहेत म्हणून ठेवली आहे. म्हणून मध्ये मध्ये ही गोष्ट स्वतःला सांगावी. हे सगळं जाणार आहे. आपण ऐकलं असेल ते वाक्य. अर्जुनानं प्रश्न विचारला कृष्णाला, म्हणे कन्हैया एक ऐसा वाक्य, एक ऐसी बात बोलो जिससे जो दुखी है वो भी आनंदी हो जाए और जो बहुत सुखी है वो भी बैलेंस हो जाए. म्हणजे असं होईल असं एकच वाक्य सांगा. भगवंतांनी सांगितलं ये भी दिन जाएंगे.
दुःखी आहे त्यालाही आशा वाटते आणि सुखी आहे तोही जरा बॅलन्स राहतो. असं वाक्य आहे की नाही? असं त्या विरक्ताकडून बोललं गेलं पाहिजे मध्ये मध्ये. म्हणजे बोललं गेलं पाहिजे म्हणजे हायलाईट केलं गेलं पाहिजे. वाणीनंच बोललं पाहिजे नाही. तू लेखक असेल तर इतकं रमू नकोस, सगळं नाहीसं होणार आहे हे त्यानं सांगावं. विरक्ते भक्ती वाढवावी, विरक्ते शांती दाखवावी, विरक्ते यत्ने करावी, विरक्ती आपुली. आहा, विरक्ती जपणं अतिशय अवघड आहे. विरक्त विरक्त म्हणून घेतात, त्याचं भांडवल करतात आणि नंतर पाहिजे तेवढे आश्रम उभे करतात. सुरुवातीला वाटतं नाही हे असतील बरं का चांगले, नंतर एक एक गोष्टी कळायला लागल्यावर अरे अरे त्यापेक्षा साधा मनुष्य परवडला हो. असं नको. म्हणून त्यांनी सांगितलं विरक्ते सत्क्रिया प्रतिष्ठावी, विरक्ते निवृत्ती स्वीकारावी, विरक्ते नैराश्यता धरावी, सदृढ जीवेसी. नैराश्यता म्हणजे हतोत्साह नव्हे. निराश असा का निराश बसलायस असं म्हणतो ना. निराश शब्द आपल्याला माहिती पाहिजे. निराश म्हणजे काय? अशाश्वत जगातून शाश्वत सुख मला मिळणार नाहीये हे बुद्धीला कळणं म्हणजे नैराश्य. हातोत्साह होणं, बापरे आमचं कोण ऐकणार बा, असं रडणं म्हणजे निराश नव्हे. आशा नावाचा दोष सोडणं. कारण आशा नावाची शृंखला अशी आहे की ती आपल्याला साखळी पायात बांधल्यावर मनुष्य गप्प बसतो का धावायला लागतो? बोला. साखळी पायात बांधली एखाद्या शृंखला म्हणजे साखळी चांगली जाड अशी लोखंडाची साखळी एका पायात बांधली आणि ती साखळी अशी कशाला तरी खेळायला बांधून ठेवली एका भिंतीला, तो पळेल का धावेल? बोला. साखळी बांधलेला मनुष्य धावेल, पळेल का गप्प बसेल? गप्प बसेल. पण तो कवी म्हणतो आशा नावाची साखळी अशी आहे, नीट ऐका. आशा नाम मनुष्याणाम काचिदाश्चर्य शृंखला यया बद्धा प्रधावन्ते मुक्तास्तिष्ठन्ति पंगुवत. आशा नावाची साखळी ज्याच्या पायात बांधली ना तो सारखा धावत सुटतो. म्हणजे फिजिकली नाही मुद्दा चालला, फिजिकली धावेल किंवा मेंटली धावेल. आणि ज्याची आशा नावाची पास तुटून पडला, तो ज्याला काही चालता येत नाही अशा पंगू कशाला धावायचं? जे ज्या वेळेला पाहिजे त्यावेळेला ते प्राप्त व्हायला म्हणजे पुरे. अवास्तव धावणं जे आहे ते नैराश्य नावाची गोष्ट मिळाली तरच आपण टाकू शकतो. आणि हे विरक्ताजवळ असावं. म्हणून सगळे साधू संत बघा असं बॅलन्स असायचं. दारास नाही जोर दोऱ्या या झोपडीत माझ्या आहे ना. महाले आणि तिजोऱ्या त्यातून होती चोऱ्या, दारास नाही दोऱ्या या झोपडीत माझ्या. कसे असतील तुकडोजी महाराज. राजास जी महाली, जी सौख्य प्राप्त झाली ती सर्वही मिळाली या झोपडीत माझ्या. आणि आज जगामध्ये ट्रेंड निघतोय मिनिमिलिझमचा. कमीत कमी साहित्यात राहता आलं पाहिजे, कमीत कमी. कारण कितीही वाढवा, मी गमतीनं नेहमी सांगतो, आत्ता ज्यांनी फर्निचरचं काम घरात करून घेतलं असेल आत्ता 2 महिन्यापूर्वी आणि राहायला गेले असतील त्यांनी आठवा, किंवा कधीतरी करून घेतलं त्यांनी आठवा. 1 महिन्यानं वाटायला लागतं की नाही इकडे एक कप्पा पाहिजे होता, थोडा उंच झाला, थोडा बुटका झाला. कारण बरं एकाला वाटतं दुसऱ्याला वाटतं नको, हे बरोबर आहे. म्हणजे तसं झालं असतं तर याला आवडलं नसतं. हे एंडलेस आहे हो. विरक्तीची व्याख्या लक्षात घ्याल. आपल्याला लगेच जगामध्ये काही हिमालयात जाऊन लगेच भस्म लावून बसायचं नाहीये, परवडणारही नाही आपल्याला ते. कारण त्याला खूपच विरक्ती लागते. पण थोडं जरी कळलं आपल्याला तरी आता जी वखवक चालली आहे चित्ताची ना, हे पाहिजे ते पाहिजे, असलीच गाडी पाहिजे, असली काहीतरी असल्याची कारण हो इकडून तिकडं जायला. उलट आपली गाडी असली ना की फार कटकट होते. मला श्रीकांत दादा येतात, मी गाडीत बसतो, इथं बसतो, हवा बिवा त्यांनी भरावी. आळशीपणा म्हणून नाही, लक्षात घ्याल. जेवढी तुम्ही उपाधी वाढवाल, जर मी त्यांच्या जागी असेल तर मी ते केलं पाहिजे, असा मुद्दा लक्षात घ्या. ते सांगतात अशा विरक्तानं भाविके सांभाळावी. काय अप्रतिम ही मला खूप आवडली हो. विरक्ते भाविके सांभाळावी, विरक्ते प्रेमळे निभवावी, विरक्ते साबडी नुपेक्षावी शरणागते. एक गोष्ट सांगतो, गोंदवलेकर महाराजांचं कार्य किती मोठं आहे हो. आज अब्जावधी माणसं नाम घेत आहेत.
महाराष्ट्रातले कोट्य म्हणजे जे मराठी नाही आहेत असे सुद्धा गोंदवल्याचे खूप भक्त आहेत. किती महाराज महान असतील. समर्थच पुन्हा जन्माला आले असं म्हटलंय की महारुद्र जे मारुती रामदास, कली माझी ते जाहले रामदास, जना उद्धराया पुन्हा प्राप्त होती, नमस्कार त्या ब्रह्म चैतन्य मूर्ती. घोडा अधिकार त्यांचा बत्ताशा नावाचा घोडा. उत्तम पहिलवान होते महाराज, अप्रतिम मल्ल होते सगळ्या अर्थाने. पण गुरुकडे जाऊन आले आणि दृष्टी आधी होतीच, पण आता तुकामाईंकडे जाऊन आल्यानंतर बदलली, अजून परफेक्ट झाली असं म्हणा. आणि रामनावाचा प्रचार आयुष्यभर केला. रोज बोलायचे काहीतरी. कुठलाही साधू संत या जगातला आपला संप्रदाय कधी भोजन भाऊ होऊ देत नाही. नुसतं देहाच्या पातळीवरची एन्जॉयमेंट हे लाईफ नाही आहे. म्हणून सगळे मोठे मोठे लोक रोज प्रवचन कीर्तन करतात किंवा ऐकतात. तुकोबांचा अभंग आहे, संतांचे भोजन अमृताचे पान, करीती कीर्तन सर्व काळ. भगवंताची किंवा चांगल्या सद्गुणांची कीर्ती वर्णन करणं असे रोज सगळेजण, मग ते रामदास स्वामी सगळे नावं नको घ्यायला. आणि असं रोज गोंदवल्यात बोलायचे. कोणी मुंबई पुण्याचे, इकडचे, हिब्बळलीचे, कर्नाटकात. महाराजांना कानडी उत्तम येत होते. असे येऊन बसायचे, ऐकायचे. आता महाराज राजेशाही त्यांच्या कपड्या बिपण्या आपण बघितले असतील. असं राजा बसलाय असं वाटायचं. मदतही करायचं सगळ्या अर्थानं. गोंदवल्यात एक वेडा होता, वेडसर होता मनुष्य, बावळट, घोंगडी खाणेरडी. त्यावेळेस सगळेजण धोतर नेसायचे, असं फाटकत होतं मळकट, घाणेरडा वाजवायचा, सगळे करायचे. पण तो कधीतरी जेवायला यायचा, महाराजांना खूप मानायचा आणि लांब बसायचा, असा करून बसायचा प्रवचनाला. तिकडे बस. तो बसायचा. महाराज बोलायचे नाहीत, पण महाराजांनी त्याच्या चेहऱ्याकडे पाहिलं एक दिवस. चेहरा वाचणं ही विद्या आहे बरं का. आणि या मोठ्या लोकांना ती येत असते. बोलले नाहीत महाराज, सगळं बोललं तर गेलं होते. शब्दा वाचून कळले सारे, शब्दांच्या पलीकडले म्हटलंय ना. आणि महाराज त्याच्याकरता थांबायचे 5 मिनिटं, 2 मिनिटं तो उशीर आला तर थांबायचे. इकडे तिकडे काहीतरी गप्पा मारतील, खडीसाखर दे रे म्हणतील, काहीतरी युक्ती करायची आणि थांबायचे. तो एक दिवस तो आलाच नाही हो. 10-15 मिनिटं थांबले. शेवटी भाऊसाहेब म्हणा की जे शिष्यमंडळी म्हणले, महाराज बोला, सुरू करा आता. आणि महाराजांचं आज लक्ष नाही. तो मेला का काय, आजारी पडला का काय, त्याला काही लागलं का काय, बैलगाडी काहीतरी, म्हणजे काळजी. अशी आईला सगळ्या लेकरांची काळजी असते हो, अशी काळजी. आणि शेवटी महाराज प्रवचन चांगलं झालं, पण तासाभरानंतर म्हणले, आज आपला वेडा आला नाही का हो. बोलूनच गेले. सगळ्यांनी मागं पाहिलं, तो महाराजांच्या बरोबर मागं बसला होता, जागा नव्हती म्हणून. तो पुढे आला, साष्टांग नमस्कार घातला, उक्साउक्षी रडायला, खूप रडला. महाराजांचे डोळे पाणावले. महाराजांना याचं वाईट वाटलं. सगळं जग ज्याला वेडा म्हणतंय, मी कधी म्हटलो नव्हतो आतापर्यंत, मी पण वेडा म्हटलो. त्याचं हृदय दुखावलं मी. समर्थांनी म्हटलंय, वेड्यास वेडे म्हणू नये, वर्म कदापि सांग म्हणून बोलू नये. वर्मावर कधी बोट नाही घाल देऊ. सगळेजण बोलतात, त्यात आपणही बोलायचं काय. ज्यांना मस्ती आहे त्यांना बोला. गरीबाला गरीब म्हणून हेडवण्यात काय मजा आहे. मोठ्या सत्पुरुषांची लक्षणं आहे ती. आणि म्हणून महाराजांना वाईट वाटलं. आणि इतक्या लोकांसमोर महाराजांनी त्याची क्षमा मागितली. महाराज म्हणाले, बाबा रे, मी तुला वेडा म्हणायला नको होतं, मला क्षमा कर, तुला रडवलं मी. तो म्हणला, महाराज नाही रडलो मी त्याकरता. हे आनंदाश्रू आहेत बघा कुठून वाहत आहेत. हे आनंदाश्रू आहेत. महाराज मला वेडा सगळेच म्हणतात, पण तुम्ही मला आपला वेडा म्हणालात ना, आपला म्हणालात मला तुम्ही, म्हणून मला आपलं कोणी म्हणत नाही. काय समर्थांची उभी आहे होई.
विरक्ते साबडी नुपेक्षावी, भोळी बाबडी. त्यांच्याही त्या भाविकतेची नोंद त्या विरक्ताने घेतली पाहिजे. म्हणून मला वाटतं की मोठ्या लोकांनी दासबोध वाचावा. कसं होतं, भोळे बाबडे बोलत काही नाहीत, कारण ते बोलू शकत नाहीत, पण त्यांची नोंद भगवंत घेतो. आणि त्यांना जर वाईट वाटणार नाही, कारण भोळे आहेत ना ते, पण देवाला वाईट वाटतं याचं, की रे या बिचाऱ्याला काही येत नव्हतं म्हणून त्याची उपेक्षा केली त्यांनी. बरोबर नाहीये. मग त्याचे शाप, तो शाप देत नाही कारण तो बिचाराच आहे. पण देवाची सिस्टीम अशी आहे, लक्षात घ्याल, की मोठ्या लोकांचा मोठेपणा हळूहळू भगवंत काढून घेतो. हे मी निगेटिव्हली बोलतोय, पण खूप महत्वाचं आहे हो हे. देव कोणाचा आहे हो? VIP लोकांचा आहे का? सुदाम देवाचा आहे का दुर्योधनाचा आहे? कोण श्रीमंत होतं सांगा? सुदाम देवाच्या चरणावर तो साष्टांग नमस्कार घालतो, अश्रूंचा अभिषेक करतो, आणि दुर्योधनाला युक्तिप्रयुक्तनं ठार मारवतो. म्हणून त्याला संतांनी दीनबंधू म्हटलंय, आणि त्याचं ते नाव अजूनही बदललेलं नाहीये. लक्षावधी वर्ष गेली तरी तो दीनबंधू आहे. ही लक्षणं त्या विरक्तामध्ये नकोत का? बोला. पुढे सांगतात समर्थ, विरक्ते अभ्यास करावा. जसं साबडी नोपेक्षावी सांगितलं, तसा भोळ्या बाबड्यानं आपलंसं करावं, बरोबर आहे, पण विद्वानांना सुद्धा त्यांनी चकित करावं. कारण परमार्थ हा बावळट लोकांचा प्रांत नाही आहे. बुद्धिमानातल्या बुद्धिमानाला सुद्धा परमार्थ जमत नाही. समर्थांची त्याच्याबद्दलही उभी आहे पुढे. एकांती नाजूक कारभार तेथे असावे अति तत्पर, तयाच्या कोटी गुणे विचार असत परमार्थविषयी. एक ओवी मी सांगतो, कळतीये का बघा? समर्थांची पुष्कळ ओवी आहे, त्यातली एक सांगतो. आहे नाही नाही झाले, नाही नाहीपणे निमाले, आहे नाही जाऊन उरले नसून काही. काही कळलं? बुद्धिमानातल्या बुद्धिमानाला सुद्धा चकित करता यावं असा त्याचा अभ्यास असावा विरक्ताचा. काय समर्थांचा आवाका काय ठेवलंय बघा त्यांनी. ते आम्हाला लिमिट पिट टॉलरन्स नावाचा एक धडा होता डिप्लोमामध्ये, की इतका त्याचा आवाका ठेवा तुमच्या ज्ञानाचा, की भोळ्यातल्या भोळ्याला सुद्धा आनंद व्हावा आणि विद्वानातल्या विद्वानाला सुद्धा जरा. कारण विद्वानाच्या बुद्धीला जसं ते खाजवणं असतं ना, तर बुद्धीला असा कंड असतो. म्हणून आचार्य वाचा, शंकराचार्य वाचा, असे आचार्य आहेत. ते तोटकाची उपेक्षा करत नाहीत, बिचारा भाबडीन उपेक्षावी. आणि पद्मपादांना सुद्धा आव्हान इतके भारी भारी. काय आचार्यांचे सिद्धांत आहे ते. असो, विरक्ते अभ्यास करावा, विरक्ते साक्षेप धरावा. विरक्त हा साक्षेप म्हणजे प्रॅक्टिकल. भावनांवर तरंगत नाही जायचं. वेळच्या वेळेला उठा, वेळच्या वेळेला व्यायाम करा, सगळं. आता पुष्कळ वेळा माडा म्हणले, लाडू वाडा म्हणे, महाराज बघून घेतील. एका गावाला जेवायला गेलो तुम्ही, ते म्हणले खावा बुवा, महाराज बघून घेतील. महाराज गोंदवलेकर महाराजांचा फोटो होता. अहो म्हटलं, महाराज माझी शुगर कमी करायला बसलेत काय? रागवले ते माझ्यावर. गोळीपेक्षा महाराजांच्यात जास्त ताकद नाही का? अरे कुठे ह्याला अंधश्रद्धा म्हटलंय समर्थांनी. महाराज म्हणजे परब्रह्म आहे, तोच ईश्वर झाला पुढे. आणि ईश्वराने सिस्टीम बनवली आहे ना, मग त्या सिस्टीम मध्ये वागलं पाहिजे. नाही म्हणले वाटेल एवढी शुगर का, महाराजांचं दर्शन घ्या, आपोआप शुगर कमी होईल. अरे मग दिनानाथ मध्ये तोच फोटो लावला असता लोकांनी. प्लसिबो इफेक्ट म्हणून आहे, पण तो असा नाही वापरायचा. मुद्दा लक्षात घ्याल. हे समर्थ सांगतात विरक्त साक्षेप धरावा, नाही तर या लोकांनी कशाला ध्येय ठेवले असते. असं पुढे सांगतात विरक्ते वक्तृत्वे उभारावा, मोडला परमार्थ. विरक्तांनी बोललं पाहिजे असं समर्थांचा आग्रह आहे. पुढे सांगतात विरक्ते विमळ ज्ञान बोलावे. शुद्ध असे आहे ना, विमळ म्हणजे विदाऊट मळ, डायल्यूट नको, क्लिअर त्यांनी सांगितलं पाहिजे.
परब्रह्म असं आहे, अध्यात्म याला म्हणतात, हे त्रिगुण आहेत, हे त्याच्या डोक्यात क्लिअर पाहिजे. विरक्ते वैराग्य स्थवित जावे, विरक्ते निश्चयाचे करावे समाधान, हरिकीर्तने करावी. काय समर्थांचे सातत्यानं अध्यात्म श्रवणात राहावं त्यांनी, आणि अध्यात्म निरूपण करत राहावं. निरूपणे माजवावी. मस्त. इथे कोपऱ्यात आपले चालले कीर्तन, दोन चार बाया बापड्या आपले ते तांदूळ निवडत सांगतात. एक मुठभर तांदूळ त्यातलेच ठेवले चालल्या. याचा बिचाऱ्याने तेवढा भात खाल्ला. समर्थांनी श्रोता अवलक्षण निरूपणात त्याची ओवी लिहिली आहे की कोणी जन कीर्तनी येती, कोपऱ्यात बसून गोष्टी लावी ती, हरदास ते रे करीती पोटा करता. नाही, भक्ती मार्गे लाजवावी निंदक दुर्जने, बहुतास करावे परोपकार. उपयोगी जीवन असावं. कुणाला नोकरी लावायची आहे, कुणाला पैशाची मदत करायची आहे, कुणाला जी ज्याला पाहिजे त्याला मदत त्या विरक्तानं करावी. पुढे सांगतात भलेपणाचा जीर्णोद्धार. चांगली माणसं मिळाली की त्यांना चांगल्या कार्यामध्ये. गोपालकृष्णांनी याकरता पांडवांना बरोबर घेतलंय. कृष्णांच्या जीवनाचा आउटलुक काय आहे? दुर्जन संपवणे, सज्जन वाचवणे. पांडवांचे ते दोष होते की, पण पांडव कधी कोणाचं वाईट व्हावं अशा करता वागले नाहीयेत. हा त्यांचा सद्गुण आहे. म्हणून कृष्णांनी त्यांना हाताची कोणाकोणाला धरलंय बघा ना. कृष्णांनी हेच कार्य केलंय. आता कृष्णाचं मोठं आहे, आपलं आपल्या स्तरावरचं. असं करावं. ते म्हणाले स्नान संध्या जप ध्यान. म्हणून मगाशी तुम्ही स्तोत्र म्हणत होता ना, अतिशय आनंद झाला. तुम्ही खूप चांगल्या ट्रॅकवर आहात या वयात. या वयात हे मिळत नाही. तुम्ही जगाकडे बघा, खूप अवघड आहे. कारण या वयात स्तोत्र म्हणत तुमच्या आयुष्यभराची जबाबदारी घेतली विष्णूनी. हो, रोज विष्णू सहस्रनाम रोज जर तुम्ही म्हणायला लागलात ते वाया जाणार आहे काय? हेच समर्थ सांगतात की स्नान संध्या जप ध्यान तीर्थयात्रा भगवत भजन नित्यनेम पवित्रपणा अंतरशुद्ध असावे. हेच कार्य करताय तुम्ही. पुढे सांगतात साने सागरे सा. काय करावं विरक्तानं? काय करावं? विरक्ताचा जीवनाचं ध्येय काय असावं? विरक्ते निश्चयो धरावा. काय? संसार सुखाचा करावा. हे ज्ञानोबांचा आउटलुक आहे ना. अवघाची संसार म्हणा, अवघाची करीन अवघाची संसार, अवघाची संसार. आनंदे भरीन, आनंदे भरीन, आनंदे भरीन, आनंदे भरीन तिन्ही लोक. अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार. सुखाचा करीन अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार, अवघाची संसार. तेच संसार सुखाचा करावा, स्वतःचा नव्हे. संसार सगळं जग. हेच ज्ञानोबाने केलं की नाही. अवघाची संसार. आपण म्हणून दाखवा फक्त की आमचा एकट्याचा संसार मी सुखाचा करून दाखवीन. मी प्रवचनात तुमचे पाय धरायला तयार आहे. गंमत जरा. एका नवऱ्याने टाकलं बुवा सकाळी. चांगला ऊन पडलं होतं, खूप दिवसांनी पाऊस गेला, ऊन पडलं. नवऱ्याने टाकलं वा वा वा, छान ऊन पडलं, उजाडलंय, वा 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 वा, आजचा दिवस आनंदात जाणार, आय एम व्हेरी हॅपी टुडे. फेसबुकवर त्यांनी सकाळी टाकलं. बायकोनी 10 मिनिटात लगेच चॅलेंज एक्सेप्टेड. असा विनोद आला तर म्हणून मला माहिती. मी काय त्यात माझ्याजवळ काही नाही यातलं. असो, विनोद सोडून द्या. माझं जीवन युजफुल असलं पाहिजे.
असं त्या विरक्तानं विचार करा की मी काय उपयोग, माझा उपयोग काय, मी विचारानं काम करेन, आचारानं काम, काहीतरी माझा उपयोग. सतत तो 24 तास असा युजफुल असतो. आजींची बॅग मी घेतो ताई, असा सकारात्मकतेनं भरलेला असतो. मी कशाला त्यांची बॅग घ्यायची, मारा मग. कारण ती बॅग घेतल्यानंतर किंवा ओझं उचलल्यानंतर तिला बरं वाटणार नाहीये, आपल्यालाच बरं वाटणार आहे. नंतर किती बरं वाटत राहतं बघा ना. आणि असं आयुष्यभर वाहतो. अहो त्याला दिवसा आणि रात्री कधी पण स्वर्गात हात जोडून लोक उभे असतात, तू आमच्याकडे ये बाबा. नाही तर काही लोक लवकर मरत नाहीत की नाही. नको आमच्याकडे ताप देशील भाऊ तू. मी तुमच्या डोळ्यासमोर कोण आलं मला माहित नाही. विरक्ते सावधा असावे, काय समर्थ आहेत ना. विरक्ते शुद्ध मार्ग जावे, शुद्ध मार्गे जावे. विरक्ते झिजोन उरवावे सत्कीर्तीचे, झिजावं. हे बघा, लोखंड डोळ्यासमोर घ्या. गंजून तरी ते संपणार आहे, नाही तर झिजून तरी संपणार आहे. कसं संपावं? किती छान आहे विचार ना. गंजून नाही संपणार मी, कारण तसे म्हातारे होणारच आहोत आपण. काही केलं नाही तरी आपण असं काही ऐकावं, खूप प्रयत्न केला तो मी 60 वर्षाचा झालो, असं काही ऐकावं. काय तुम्ही कशाला प्रयत्न करताय? नाही मला खूप प्रयत्न केले तेव्हा दाढी आली मला. नाही, ते येणारच आहे, प्रारब्धाचा भाग आहे तो. माझं जीवन इतकं उपयोगाचं असावं हे समर्थ सांगतात. पुढे सांगतात, विरक्ते करावी पुरश्चरणे. मध्ये मध्ये काही तपश्चर्या कराव्यात विरक्तांनी, अनुष्ठानं करावी. कारण नाशिवंत जगात तरी किती रमणार. म्हणून वैयक्तिक पातळीवर काही दासबोधाचं पारायण करा, ज्ञानेश्वरीचं पारायण करा, आणि कुणाला सांगू नका. तो काय होतं, थोडासा लाकूड विधभर धलपी हातभर असते. मी आमका अनुष्ठान करतो, कशाला सांगायला पाहिजे? ज्यांना सांगायला पाहिजे, कारण मी नाही येणार तुमच्याकडे मी आता, कारण मी या अनुष्ठानात आहे. मध्ये मध्ये अनुष्ठानं करत राहावीत. एक जप करा, कुठला श्रीराम जयराम जयराम 3 लाख जप करीन, 2 लाख जप करीन, कुठलाही घ्या, चुकीचा घेऊ नका, एवढं करा. कारण काय, हल्ली गुगलवर सर्च करून माणसं जप करतात. गुगलवर सगळं अपलोड झालेलं नाही आहे, आणि डूज अपलोड झाले असतील पण डोंट्स नाही झालेले. जे करायला चालत नाही ते जर आपण केलं तर त्याचे साईड इफेक्ट्स आपल्याला भोगावे लागतील. म्हणून अधिकारी लोकांना विचारायला पाहिजे हो की मी काय करू. म्हणून मध्ये मध्ये ही पुरश्चरण करत राहावे. विरक्ते फिरावी तीर्थाटने. मध्ये मध्ये आपण तीर्थयात्रेला गेलं पाहिजे. जा नर्मदा किनारी, जा गिरनारला, तिथे डिवाइन पॉवर भरलेली असते. आपल्यात जो काही डिफिशियन्सी असते ना ती मॅच होते. एकदा तुळजापूरला जाऊन आले, प्रारब्ध बदलते हो. एकदा पंढरपूरला, काहीतरी बदल होतो. म्हणून आपल्याकडे पूर्वी ही व्यवस्था ठेवली की तीर्थ. आणि बघा, रत्नागिरीच्या लोकांना तुळजापूर ठेवलं, आणि विदर्भातल्या लोकांना, मराठवाड्यातल्या लोकांना कोकणातली महालसा ठेवली आहे कुलदेवता. आपण आता बदलले सोडून द्या, पण मुद्दाम, कारण वाटेतले लोक जगावे आहेत तीर्थयात्रेला. किती विचार केला असेल ऋषींनी. सगळीकडे सेमच पॉवर भरलेली आहे. त्या मूर्तीमध्ये पॉवर भरलेली असते. डॉक्टर शुक्ला नावाचे मोठे सायंटिस्ट होऊन गेले ठाण्याला आत्ता. मी गेलो होतो त्यांच्या घरी. त्यांनी एक पुस्तकच दिलं होतं मला, की त्यांनी पॉवर मेजरमेंटचं एक मशीन आणलं होतं खूप वर्षापूर्वी, आणि आळंदीच्या संस्थांची परवानगी घेतली आणि ज्ञानोबांसमोर लावलं, म्हणजे समाधीसमोर. पॉवर काहीतरी तिथे फ्रिक्वेन्सी काहीतरी भरलेलं आहे ते, हे मोरडारं यंत्र. आणि ज्ञानोबांसमोर ठेवलं, ऑन केल्यावर टप करून तो काटा इन्फिनिट कडे गेला. अफाट ताकद भरली आहे ज्ञानोबांच्या त्या समाधीत. थोडा बारीक. असंच त्यांनी महालक्ष्मी आहे ना कोल्हापूरची, तिथेही गेले. तिथेही असं इन्फिनिट. इटलीला गेले ते, व्हॅटिकन सिटीत, रोममध्ये. आणि व्हॅटिकन सिटीचं मोठं जे चर्च आहे तिथे त्यांनी ते लावलं, तर तो अर्धा गेला. तिथेही पॉवर भरलेली आहे, पण तो अर्धा गेला, असं त्यांनी त्या पुस्तकात लिहिलंय. फक्त ते पोप होते, त्यांनी सांगितलं कुठं सांगू नका. त्यांनी ते मला सांगितलं. आता मी किती सांगणार बघा ना. म्हणजे पॉवर भरलेली असते, मला सांगायचं बरं. म्हणून
तीर्थाटन मध्ये मध्ये करत राहावं. तीर्थाटन आणि पर्यटन लक्षात ठेवावं, यातलं मी काय करतोय. कारण आमचे परवाच एक जण सांगत होते, म्हणे तीर्थाटन कमी पर्यटनच जास्त झाले म्हणले आमच्याकडे इथे. ठीक आहे, त्याचा एक मध्य साधा. तिथे गेल्यावर तरी ॲटलिस्ट आपण काही ॲब्सॉर्ब करतोय असा भाव ठेवा, की मी तिथे काही पॉवर भरली हरिहरेश्वरला कुठेही, की मला गोकर्णात द्या, योग्य ती शक्ती द्या. मला कोणाचं वाईट करायला शक्ती देऊ नका, इच्छाही देऊ नका, पण माझं कल्याण होईल एवढी पॉवर मला द्या. माझी वेल्थ पॉवर पण वाढवा, माझी हेल्थ पॉवर पण वाढवा, माझी फिजिकल पॉवर पण वाढवा, माझी मेंटल पॉवर पण वाढवा, माझी स्पिरिच्युअल पॉवर, माझी डिवाइन पॉवर, सगळ्या पॉवर्स तुम्ही बॅलन्स करा. असं प्रार्थना करायला काय हरकत आहे. सोपं सांगू, अगदी सोपी वाक्य. कुठल्याही देवस्थानात गेला ती 5-6 वाक्य बोला. देवा मला काही कळत नाही, माझं ऐहिक पारलौकिक आणि आध्यात्मिक कल्याण करा. एवढे 2 वाक्य बोलावे. मला काही कळत नाही, ऐहिक पारलौकिक आणि आध्यात्मिक. कारण ऐहिक कल्याण पाहिजे आपल्याला. माझ्या मुलाचं शिक्षण उत्तम झाल्यावर माझं मेडिटेशन मध्ये लक्ष लागणार आहे, म्हणून शिक्षण उत्तम झालं पाहिजे. म्हणून त्याला सगळ्या ज्या ऑपॉर्च्युनिटीज आहेत आणि त्यालाच प्रेरणा आहे. नुसतं बाहेरच्या ऑपॉर्च्युनिटीज नको, आतनं सुद्धा त्याच्यात कष्ट करायची व्यवस्था तुम्ही ठेवा. कारण सगळ्यांचे मेंदू आहेत ना, ते त्याच्या, जसं अँड्रॉइड सिस्टीमने आपला फोन चालतो की नाही, किंवा ॲपलच्या सिस्टीमने ते चालतं की नाही, किंवा विंडोज काय जे असेल, तशी आपली सिस्टीम ज्याच्या ताब्यात आहे तो आहे. त्याला नावं विविध दिली आहेत आणि फ्रिक्वेन्सी कमी जास्त आहे प्रत्येक ठिकाणची, आपल्यापेक्षा जास्त आहे निश्चितच आहे. म्हणून नमस्कार करा, काही लागत नाही त्याला. 2 हस्तक 1 मस्तक, जमलं अभिषेक करावा, काय काय वस्त्र वगैरे द्यावीत, आणि पुन्हा दिल्यासर हा आम्ही दिलेली मेखला घाला असं नाही म्हणायचं. ह्या छोट्या छोट्या गोष्टी सांगत जातोय. विरक्ते फिरावी तीर्थाटन नाही, विरक्ती करावी नाना स्थाने परमरमणीय. विरक्ते उपाधी करावी, बरं, नेटवर्क तयार करावं, परी उदास वृत्ती न संडावी. छान सृजनशीलता असली पाहिजे, पण तरी मला माझी प्रायव्हसी परत जपता आली पाहिजे. ते आपलं जीवन नाही आहे, ते आपलं कार्य आहे. आपण त्याच्यापेक्षा वेगळे आहोत, हे केव्हा तरी एकदा आठवलं पाहिजे. यासाठी मेडिटेशन आहे बरं. कारण क्या हो जाता है, सृष्टा सृजन के अधीन इतना हो जाता है कि उसमें ही उसका अंत हो जाता है. ऐसा नहीं होना चाहिए. समर्थांनी इतके 1100 मठ उभे केले. समर्थांचा मठ कुठला हो? कुठलाच नाही. सगळीकडे मठपती बसवले. त्यांना मी सांगितलं, चाफळला मुख्य मठ स्थापन केला, पण तरी उत्सव सुरू झाला की समर्थ चंद्रगिरीच्या डोंगरावर जाऊन एकांतात राहत असत. समर्थांची ओवी आहे, दास डोंगरी राहतो, यात्रा देवाची पाहतो, देव भक्तासवे जातो एकांतस्थळी. आपली स्वतःची प्रायव्हसी, अलिप्तपण माझे दे रे राम. कारण या देहाचा सुद्धा संग सोडायचा आपल्याला, तर कार्याचा सोडावाच लागणार आहे. आणि होतं कसं, ममत्व फार निर्माण झालं ना की कौशल्याला बाध येतो. सगळे मोठे मोठे डॉक्टर्स आपल्या बायकोचं मुलाचं ऑपरेशन का करत नाहीत हो? बाकीच्यांचं करतात. मग बाकीचे मरावेत असं वाटतं का त्यांना? नाही. आपली कला जास्तीत जास्त वापरून उत्तम ऑपरेशन करतात की नाही ते. मग आपल्या पत्नी करता, आपल्या मुली करता, आपल्या मुला करता, त्यानं ती विद्या दसपटीनं वापरली पाहिजे की नाही? नाही. त्याला टेन्शन येतं, त्याला रक्त पाहिलं की चक्कर येते. का? ममत्व. तो ऑपरेशन थिएटर मध्ये तू जा बाबा, त्याचे मित्र म्हणतात आम्ही करतो, जा तू, कारण आम्हाला टेन्शन येतं तुझ्यामुळं. कशामुळं? फाईन लेवलचं आहे हे सगळं. म्हणून समर्थ सांगतायत की काय करावं, तर विरक्ती उपाधी करावी, परी उदास वृत्ती न संडावी, सांडू नये. दुराशा जडो न द्यावी कोणी एक विषयी. अटॅचमेंट करता करता करता, इन्व्हॉल्वमेंट म्हणता म्हणता एन्टँगलमेंट नको. सहभागी होणं आणि गुरफटणं, काय समर्थांच्या ओव्या आहेत. म्हणजे मला असं पुन्हा पुन्हा वाटतं की समर्थांचे पाय असे मिळाले ना, धरूनच ठेवेन मी. क्षमा करा महाराज. काय काय असेल हा महापुरुष, कसा वर्तला असेल 74 वर्ष, कसा आपला महाराष्ट्राचा राजा त्यांना नमस्कार करत असेल. राज्य एवढं झोळीत घातलं समर्थांच्या. वा, एखादा नको 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 असं करतात ना लोक, एक साईड शांतपणे घेतलं, दिलंच मला, झालं माझं, आता हे परत घे, सनद ती आता रामाचा म्हणून सांभाळ. बरं, आजपासनं महाराष्ट्राचा ध्वज सोनेरी पटका होता तोपर्यंत,
आजपासून महाराष्ट्राचा ध्वज भगवा झाला पाहिजे आणि सगळ्यांनी सकाळी रोज रामराम म्हटलं पाहिजे. का रामाचं झालं ना राज्य हे. तेव्हापासून महाराष्ट्रात ही पद्धत सुरू झाली. हे ध्वज फिरवणाऱ्यांना माहिती पण नाहीये की कधी झालंय हे. तोपर्यंत सोनेरी पटका होता आपला, हे लक्षात घ्या. असो, सांगायचा भाव असा, असे समर्थ विरक्ते एकदेशी नसावे. एकांगी नाही, त्याचा सगळ्या भाषांचा अभ्यास पाहिजे. विरक्ते सर्व अभ्यासावे. तर यापूर्वी समर्थांच्या पूर्वी लोकांना अशी एक नाशा होता, नाही आम्ही कुठली भाषा शिकणार नाही. नवदेत यावनी भाषां प्राणैः कंठरते गतैरपी म्हण होती. आम्ही नाही ते अरबी शिकणार, फारसी शिकणार. समर्थांना सगळं येते. समर्थांची मुसलमानी करुणाष्टक आहेत. शेख तुराब चिस्ती नावाचा दिल्लीच्या जामा मशिदीचा इमाम, जो तिथला त्यावेळेचा मौलवी, समर्थांचा मित्र आहे. आणि समर्थांचं त्याला इतकं आवडले ते मनाचे श्लोक, बापरे म्हणलं फारच भारी येते. त्याचा मला उर्दू अर्थ सांगा. त्यानं तो लिहून काढला आणि त्याचं मन समजावन नावाचे 205 त्यानं त्याच्या दोहे केले आणि ते आता दिल्लीच्या जामा मशिदीत उपलब्ध आहेत असं म्हणतात. मी काही बघितलेले नाहीत जाऊन, असं म्हणतात. सगळ्या भाषा, इंग्लिश यायला काय हरकत आहे. आम्ही नाही ती भाषा बोलणार. येत नाही म्हणून तुम्ही कोल्ह्याला द्राक्ष आंबट नको. त्याच्या अधीन होऊ नका हा भाग वेगळा. मला संस्कृत उत्तम यावं, मराठी उत्तम यावं, पण बाकी कन्नड बरबिकू, कन्नडी यायला पाहिजे. अनेक भाषांचं ज्ञान आपल्या जवळ असलं. मी फक्त भाषांबद्दल बोलत नाहीये. विरक्ते सर्व अभ्यासावे सांगतात. कसे असतील समर्थ. यानंतर पुढे सांगतात विरक्ते असावे विरक्त. सगळ्यात महत्वाचं काय म्हणले, जे आपण म्हणतोय ते आपण असावं. नाही तर लिहायचं नुसतं रामदासी आणि प्रत्यक्षात कामदासी. नो, आपल्या स्वतःच्या भूमिकेला ज्याला न्याय देता येत नसेल त्याने ती भूमिका घेऊच नाहीये. व्हेरी प्रॅक्टिकल. विरक्ते असावे विरक्त, विरक्ते असावे हरिभक्त, विरक्ते असावे नित्यमुक्त अलिप्तपणे, विरक्ते आपला म्हणावा विश्वजन कोणी परका नाही. सगळे माझेच तर आहेत, हे विश्वाची माझ हे करत ज्ञानोबा म्हणाले की नाही. कोणी परका नाही. कोण परका आहे मला. अहो किडा मुंगी श्वापत कुत्र मांजर सगळेजण माझे आहेत. मी त्यांच्या देहाचा सन्मान करणार. कारण असं म्हणलं तर मी काही सापाच्या तोंडात नाही बोट देऊ शकतो, चाव बरं कसा आहे असं नाही होणार आहे. पण मला मनाने तो परका वाटता कामा नये. आणि विशेष म्हणजे काय माहितीये का, आपण असे वागायला लागलो की हे फिलिंग त्यांना जातं. आधुनिक विज्ञानाप्रमाणे आपला एक गंध असतो. कुत्र बित्र अंगावर काय असं होतं ना, सगळ्या अंगावर असं बारीक 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 काटा येतो बघा. म्हणजे काय होतं, मेंदूद्वारे आज्ञा जाते आणि आपल्या शरीरातला घाबरटपणाचा जो काही द्रव आहे तो सगळे असे म्हणून ते फोड येतात आणि त्याचा एक गंध सुटून त्याला कळतं घाबरलंय वाटते, ते अजून भुंकता अंगावर. हेच तुम्ही शांत उभे राहा, एक्साइट होऊ नका. धावत 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 येतो तो असा वास, पायाचा वगैरे वास असा घेतो, असं करतो, जाऊ दे जा, असं होतं बघा. अनुभवलं असेल आपण. असो, म्हणजे प्रयोग करायला नको माझा मुद्दा फक्त लक्षात घ्या. ऐसी ही उत्तम लक्षणे ऐकावी एकाग्रमने, याचा अव्हेर न करणे विरक्त पुरुष. काय हो, किती नम्रता धारण. तुम्ही दुर्लक्ष करू नका माझ्याकडं. खूप महत्वाचं सांगतोय मी. काय समर्थ असतील. समर्थ सांगतात असा जो वागत नाही, मी आता जे सांगितलं तो ऐकत नाही, सगळं कळतं पण पुन्हा कसाच वागतो, त्याला काय म्हणतात. तर ते म्हणाले परंतु लक्षणे न घेता अवलक्षणे बाष्कळता, तेणे त्यास पढत मूर्खता येवप आहे. त्या पढत मूर्खाचे लक्षण पुढले समासी निरूपण. पढत मूर्ख म्हणजे शिकलेला. पढना याने की सीखना. सॉक्रेटिस म्हणायचा एज्युकेटेड फूल. त्या पढत मूर्खाची लक्षणं सांगायला आरंभ करतात. पहिलंच लक्षण, मागा सांगितले लक्षणे मूर्खा अंगी चातुर्यवाणे. ऐका आता ऐका शहाणे असो न मूर्ख श्रीराम. इंटरेस्टिंग आहे. जगात मूर्ख जास्त आहेत का पढत मूर्ख जास्त आहेत.
कळत नाही असे जास्त लोक आहेत का कळून न वागणारे जास्त लोक आहेत? काय समर्थांची उभी आहे. आणि जास्त अपराध कुठला आहे माहितीये? कळून जे वागत नाहीत त्यांचा. एक कुंभार होता, दृष्टांत आहे का? कुंभार केव्हा तरी सांगितले असेल, खूप वेळा ज्यांनी ऐकले त्यांना जर रिपिटेशन होतील. फार आहे गोष्ट चांगली ती. तो कुंभार जंगलात जायचा, माती खणून आणायचा, ती चाळायचा, बारीक वस्त्रगाळ करायचा, त्याचे माठ वगैरे बनवायचा, गाढवं अशी मोठी मोठी होती इकडे, आणि शहरात जाऊन विकायचा. एक दिवस असाच गेला जंगलात, वेगवेगळ्या ठिकाणची माती आणायचा, खणत होता, आणि खणता खणता त्याला एक असा चकचकीत दगड हिऱ्यासारखा सापडला. त्याने तो हिरा घेतला, बसल्या बसल्या सुतवला, म्हणजे अशा पद्धतीने तो त्याला दोरा बांधला आणि तो गाढवाच्या गळ्यात बांधला, आपल्याकडचा स्वच्छ धुतला. अहो, हिरा चमकायचा असा सूर्यप्रकाशात, आणि तो गाढवा असं असं चाललाय. त्याला काय माहिती नाही काय आहे, कुंभाराला काहीच माहित नाही. गावातल्या सोनारानं पाहिलं, त्याला कळलं होतं, त्या लोकांना माहिती असतं काय ते. तो म्हणलं, काय कुंभार दादा, हे काय बांधलंय गळ्यात? तो म्हणलं, काही नाही, असा असा दगड सापडला, देणार का 500 रुपयाला? कुंभाराला एवढं कळलं, हा 2 रुपये न देणारा 500 रुपये तयार झाला, म्हणजे वस्तू भारी आहे, एवढं कळलं त्याला. पण गावातल्या लोकांना गावातले लोक ओळखत असतात. नाही द्यायचा म्हणला. परवा 2000 रुपयाला मागत होता एक, त्याला नाही म्हणलो म्हणलं मी. सोनाराला वाटलं, अरे लक्षावधी रुपयाची वस्तू 2000ला देतो म्हणलं म्हणजे हा बावळट आहे, जाऊ देत, कोण घेणार आहे याला, काय बाकी गावात छान मीच एकटा आहे. म्हणून त्यानं दुर्लक्ष केलं त्या गोष्टीकडं. 1 दिवस गेला, 2 दिवस गेला. कुंभार विचारायचा, काय देतो का? हा सोनार विचारायचा, काय देतो का? 1000 पर्यंत देतो मी तुला रुपये. नाही देणार, नाही देणार, नाही देणार. 1 दिवस हा असा जंगलामध्ये काही आणायला गेलेला होता, माती म्हणा, आणि असं गाढव उभं होतं, आणि तिथून एक मोठा तांडा चालला होता व्यापाऱ्यांचा. तर व्यापारी काही उतरले, काही फळं घ्यायला म्हणा, काही पानं घ्यायला, काहीतरी उतरले पाणी प्यायला. आणि त्यातल्या एका व्यापाऱ्यानं हा हिरा पाहिला, आणि त्याला कळलं, अरे लक्षावधी रुपयाचं रत्न आहे. त्यांनी कुंभाराला विचारलं, बाबा रे, केवढ्याला देणार हा, देशील का? तो म्हणला, सोनार 2000ला मागत होता, त्याला नाही म्हणलो. तो व्यापारी म्हणाला, मी तुला 10,000 रुपये देतो. तेव्हा 2000त घर व्हायचं तो काळ. यानं विचार केला, उत्तम, हा परत कशाला येतोय? आपला काय सोनार 10,000 देणार नाही, 2000च नाही म्हणतोय. म्हणून यानं 10,000 रुपये घेतले, ते त्याला रत्न देऊन टाकलं. आता मोकळं झालं ते गाळ्यातलं, परत यायला लागला. सोनारानं पाहिलं, अरे ते गेला कुठं हिरा? तो म्हणला, विकला. केवढ्याला? 10,000ला. काय वेड आहेस म्हणला तू? अरे लाखो रुपयाचं रत्न होतं, तू 10,000ला विकलंस का? किती मूर्ख आहेस, महामूर्ख आहेस तू. कुंभार शांतपणे म्हणाला, माझा आणि तुमचं त्याबद्दलचं ज्ञान जास्त कोणाचं होतं? तो म्हणला, माझं होतं. मग जास्त मूर्ख कोण? मी तुम्हाला 2000च मागत होतो, पण मी 10,000, 2000चे मी 10,000 मिळवले, तुम्ही लाखो रुपये घालवलेत. पडत मूर्खाबद्दल बोलतोय आपण. ज्याला कळत नाही आणि नुकसान होतंय ना, त्याच्यापेक्षा कळतंय आणि ज्याचं नुकसान होतंय, तो जास्त स्वतःचं नुकसान करण्याच्या बाबतीत जास्त तयार कोण, हे सांगणं चाललंय. असा दृष्टिकोन ठेवा की अरे मला हे कळतंय आणि मी नाही वापरलं जीवनात, केवढं माझं नुकसान झालं. समर्थ सांगतात, बहुश्रुत आणि व्युत्पन्न, खूप ऐकलंय, अत्यंत विद्वान आहे. प्रांजळ बोले ब्रह्मज्ञान, ब्रह्मज्ञानाबद्दल छान बोलतो, म्हणजे त्याला माहिती आहे, पण तरी अभिमान आणि दुराशा, द्वेष मत्सर सोडत नाही, तो एक पढत मूर्ख. माझीच ही सगळी स्वरूप आहेत, कुणाचा द्वेष करावा हो? हे नुसतं बोलायचं का वागायचं? पुढे सांगतात, आपणेन ज्ञातेपणे सकळास शब्द ठेवणे, प्राणीमात्रांचे पाहे उणे, तो एक पढत मूर्ख. थोडंफार माहिती असल्यावर लगेच वाईटच बोललं पाहिजे का लोकांना? एखाद्याचा दोष, एखाद्याची एखादी डिफिशियन्सी ठेवलेली असते देवानी, व्यवस्थेने देवाच्या,
त्याचं ते कर्म असतं. मी त्या दुर्गुणांचा उच्चार करणारा कोण? काही काही लोकांना असंच दिसतं बघा, सगळे वाईटच, कोणी चांगला नसतो त्यांच्या दृष्टीनं. समर्थ म्हणाले असा जो आहे तो पढत मूर्ख. शिष्यास अवज्ञा घडे, गुरुजनांकरता ही उभी. शिष्यास अवज्ञा घडे का तो संकटी पडे, जयाचेनी शब्दे मन मोडे तो एक पढत मूर्ख. पुष्कळ वेळा असं होतं की गुरुजी खूप तळमळीनं शिकवत असतात किंवा अजून काही सद्गुरूंबद्दल बोला, आणि काही नाही, त्याला काही समोरच्याला किंमत नाही, तो चालला दुसरीकडे. हल्ली ती एक स्टाईल आहे, शिष्य पळवणे किंवा शिष्याने दुसरीकडे जाणे. नाथांची ओवी आहे भागवतातली. ते म्हणले आपल्या समोर आपला शिष्य दुसऱ्या सद्गुरूची पाद्यपूजा करतोय हे पाहिल्यानंतर सुद्धा जो आनंदात असतो तो खरा सद्गुरू, असं नाथांनी म्हटलंय एकनाथी भागवतात. असं नका, ठीक, काही हरकत नाही, काही हरकत नाही पण नाही, म्हणजे हरकत असू शकते असं आहे त्यात, ते पण नाही, ठीक आहे, मी माझ्या आनंदात आहे. पुढे सांगतात कुठलाही ग्रंथ पाहिल्याशिवाय, समूळ ग्रंथ पाहिल्या विण उगाच ठेवी जो दूषण, गुण सांगता अवगुण पाहे तो एक पढत मूर्ख. कुठलीही गोष्ट कंप्लीट माहिती नाहीये आणि बोलायला सुरुवात करतात, मनुस्मृती माहिती नाही जाळली, तो एक ते अनेक. अभ्यास करा. हे तुम्ही असं करा की यातले 10 गोष्टी काढा, उरलेल्या 8 ठेवा, असं म्हणा, हे चालेल. कुठलाही ग्रंथ असो, एकदम जाळायला काढला किंवा दोष त्यातला काढायला लागला, माहिती तर पाहिजे ना. पुढे सांगतात जाणपणे भरी भरे, ज्ञान भरपूर आहे पण असा वाहून जातो क्रोधामध्ये. आला क्रोध नावरे, क्रिया शब्दासा अंतरे तो एक पढत मूर्ख. दोष ठेवी पुढीलांसी, तेची स्वय आपणासी. आमके आमके ते लवकर उठत नाही तो, मी पण तेच करतोय. ऐसे कळेना जयासी तो एक पढत मूर्ख. पुढे सांगतात हत्तीला कोळ्याच्या जाळ्याने, कोळ्याचं जाळ असतं ना असं स्पायडरचं, असं हत्तीला बांधणं शक्य आहे का? नाही शक्य. पण जणू आपलं इतकं सामर्थ्य असून सुद्धा कोळ्याच्या जाळ्याला हत्तीला बांधावं, कोळ्याच्या जाळ्याने हत्तीला बांधावं, याप्रमाणे प्रपंचाच्या आसक्तीने जो बांधला गेला, समर्थ म्हणाले तो पढत मूर्ख आहे. प्रपंचातल्या विषय सुखांच्या किंवा त्या सगळ्या नात्यांच्या आसक्तीने, कर्तव्य हा भाग वेगळा, लक्षात घ्याल. ते म्हणाले की हस्त बांधीचे उर्ण तंते, लोभे मृत्यू भ्रमराते, ऐसा जो प्रपंची गुंते तो एक पढत मूर्ख. म्हणून मगाशी म्हटलं तसं तुम्ही कितीही चांगला प्रपंच करा सगळं, पण पुन्हा डिटॅच राहा. हे सगळं बोलायला खूप सोपं आहे, वाहून जातो मनुष्य. माझा मुलगा, माझी बायको, कर्तव्य उत्तमच करायला पाहिजे, त्याबद्दल प्रॅक्टिकल राहायला पाहिजे. पण अरे माझा देह नाही आहे, आपण पुढे तो समाज पाहणार आहोत, 3ऱ्या दशकातला 10वा. हा देह सुद्धा माझा नाहीये, मग ते देह कुठले आलेत माझे? आणि म्हणून केव्हा तरी आपलं हे स्वतःचं अंतःकरणातलं अलिप्तपण आपण जागृत करून घेतलं पाहिजे, आणि मग सगळ्यांकरता सगळं करा, मग ते जीव ओतून करा. गोंदवलेकर महाराजांनी छान एक उदाहरण दिलं, तेवढं उदाहरण सांगतो आणि चहा घेऊया. ते म्हणाले 2 मित्र होते, लहानपणापासून मैत्री होती त्यांची, एकदम घट्ट मित्र, फास्ट फ्रेंड. एका दोघांची लग्न झाली, कार्य अमकं तमकं, तर मुलाचं मुलीचं लग्न ठरलं एका मित्राचं. तर दुसरा मित्र त्याच्याकडे मदतीला आला, महिनाभर आला आधी, कारण दोस्ती होती तशी. अगदी बसता अमकं तमकं सगळ्या खरेदी स्वतःचे पैसे त्यांनी घालवले आपल्या मित्राकरता, सगळं 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 केलं, उत्तम केलं. म्हणजे खरं म्हणलं तर लग्न होतं ज्याच्या मुलाचं त्याच्यापेक्षा यांनीच कष्ट केले, धावपळ केली. झाले, बोहल्यावरती नवरा नवरी उभे राहिलेत, त्याची मुलगी उभी राहिली आहे मित्राची, सगळे लोक आलेत, हाही उभा होता, सगळ्यांना अक्षता वाटतोय, पेढे वेढे वाटतात ना, ते सगळं करतोय. पण म्हणाले दोघांचे जे हार असतात ना, मुलीचा आणि मुलाचे हार असतात, ते हारवाल्यानं वेळेवर आणून दिले नाहीत, ते अजून आले नव्हते. हो, मंगलाष्टक भर मुहूर्त म्हणजे मुहूर्त असतो, असं कसं चुकवून नाही चालत ना. त्या मुहूर्तावर ते एकमेकांकडे बघितलं पाहिजे त्यांनी,
अंतरपाठ समोर धरायचा आणि मग ते असं करायचं का, तेव्हा त्यांनी पहिल्यांदा बघितलेलं पाहिजे बरं का. कारण तसंच आहे ना, दृष्टा दृष्ट वधू वरा नचकरा अंतःपटा ते धर, असंच आहे ती, दोघी करावी उभी असं. आणि मग त्यामुळे ते हार पाहिजेत ना. अहो ज्याचा मुलगी काय ते मुलगी मुलगा होता तो इतका अस्वस्थ, हार नाही आले हार नाही आले हार नाही आले, खूप अस्वस्थ. हा शेजारीच उभा होता म्हणले. ज्यानं एवढी धावपळ केली होती तो त्याचा मित्र शेजारी, तो अजिबात अस्वस्थ नव्हता का, आपली मुलगी नाही आहे ना. असं आपल्याला प्रपंचात वागता आलं पाहिजे म्हणाले. म्हणजे मुला मुलींबद्दल नाही, हा देहाबद्दल, माझा देह नाही ना म्हणले पायाला लागले, असं ना का, कुत्ता जाणे चमडी जाणे, इतकं परकेपणानं त्याला वागता आलं पाहिजे असं म्हणतात. पण तसं तो करत नाही, तो एक पडत मूर्ख असं समर्थ सांगतात. बरं पुढे सांगतात, स्त्रियांचा संग धरी स्त्रियांशी निरूपण करी निंद्य वस्तू अंगीकारी तो एक पडत मूर्ख. मर्यादा राखूनच राहिलं पाहिजे असं समर्थांचं म्हणणं आहे. कारण असं आहे की कधी मन चळेल सांगता येत नाही. शिवमहापुराणात आपण ऐकलाय हा प्रसंग इथे, की भगवान शंकरांच्या सेवेला भगवती पार्वती जेव्हा जात होती कैलासावरती, तेव्हा शंकराने सांगितलं हिला नका पाठवू, हिला नका आणू, तुम्ही येत जा. तिचे वडील, तिने विचारलं का, मोठा वाद घातलाय तिने. बरं लग्नापूर्वी आणि शंकरांना हरवलं त्या वादामध्ये, आणि हे सिद्ध केलं की मी येऊ शकते. आणि ते म्हणले ठीक आहे तू एकटी आहे, पण तुझ्या सगळ्यांना नाही, कारण तू तेवढी विरक्त आहेस वगैरे वगैरे. आणि झालं एक दिवस अशी झाली, अशी काहीतरी ती फुलं आणत जात होती काहीतरी त्यांना, कारण तो तपाला बसलेला मनुष्य. अभ्यासाला जी मुलं लागतात त्यांना वेळच्या वेळेला खाणं पिणं लागतं की नाही, एक्झॅक्टली तपात तसंच लागतं. गरम पाणी केलेलं आहे बुवा, जेवण काय आंघोळ झाल्यावर बुवा तो संध्येचं मांडून ठेवलेलं आहे, संध्या झाली बुवा फळं ठेवलेली आहेत, फळं झाली बुवा आता माळ वगैरे स्वच्छ करून सगळं झटकून आसन ठेवलेलं आहे, बसा जपाला, असं ते असतं. आणि ती करतेय आणि तुझ्याकडे त्यांनी पाहिलं आणि इतकी सुंदर दिसत होती, आणि एकदम त्यांच्या मनामध्ये ही माझी पत्नी असावी असं आलं. आणि त्याच वेळेला कामदेवानी 5 बाण मारले, पंचबाण म्हणतात त्याला. आणि ज्या क्षणात हल्ले ते असे एकदम, अरे असं कसं माझ्या मनात आलं, एक क्षणभर फक्त गेला आणि पाहिलं तो कामदेव हसत उभा होता. आणि मग तिसरा डोळा उघडला आणि त्याला जाळला. हा प्रसंग आपल्याला माहिती आहे, विवाह करून काम जाळीला आहे ना, मदन जाळीला, आणि मग तो जळला. आणि मग यानंतर निरूपण केलंय, म्हणून हे शंकरांचं झालं, शंकररावांचं काय होईल. अखंड सावधान. आणि उलट घ्या की स्त्री पुरुषांकरता, पुरुष स्त्री, समजा एखादी स्त्री साधनेला बसली, पुरुष सेवक नको, तिचे वडील वगैरे चालतील किंवा असं चालेल. समर्थाने हे आग्रहानं सांगितलंय. याचं कारण कदाचित नाही होणार, पण झालं तर आपली तपश्चर्या वाया जाऊ नये ह्याकरता समर्थ बोलतायत. हे सावधानता कुठे कुठे ठेवाई. यानंतर पुढे अनेक ओव्या आहेत, त्याचा विचार आपण थोडा चहा घेऊया आणि मग करूया. 6:30 झाले. राजाधिराज प्रभु रामचंद्र भगवान की जय. जय जय रघुवीर समर्थ.